मी आजींनाही विनंती करतो आपण समोर यायचंय। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या संपूर्ण महिला शिक्षण व महिला शिक्षणाच्या प्रेरणा क्रांतिज्योती आपल्याला निघतात आपल्या म्हणालेलो आहे की हा आपला कौटुंबिक सोहळा आहे आणि त्यामुळे आपण कसल्याही प्रकारची औपचारिकता अधिकची बाळगणार नाहीत, पाळणार नाहीत। त्यामुळे अतिशय वरती असलेल्या महिला असतील किंवा खाली बसलेल्या सुद्धा महिला असतील यांच्यामध्ये कसल्याही एका कार्यक्रमाला घेतलं। आमची विद्यार्थिनी स्मिता भाकरे इथं उपस्थित आहे, नगरसेविका आहे ती। तर असाच एक कार्यक्रम आपण आजही अनाने आपल्याला जिजा मावली गे तुला वंदनाही, जिजा मावली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी, भयातून मुक्ती मिळाली जनाना, भयातून मुक्ती मिळाली जनाना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही, कुणाचीच नाही, जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, नशे दुःख कोना नशे न्यून कोना, फुलाना मुलाना नशे देन काही, नशे देन काही, जिजा मावली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजी सतूही, शहाजी सतूही, जिजा मावली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, जसा संविभागी बळी पूर्वकारी शिवाजी जनांच्या, तसे चित्त देही, तसे चित्त देही, जिजा माऊली गे तुला वंदनाही, जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी, तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनी प्रवाही, मनेही प्रवाही, तुला वंदिताना तुला वंदिताना सुखी अंगांग, खरा धर्म आता शिवाचाच पाही, शिवाचाच पाही, जिजा मावली गे तुला वंदनाही, जिजा मावली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही। जय जिजाऊ। धन्यवाद ज्ञानेश्वर। यानंतर सौ योगीश्री स्वागत करण्यासाठी कुलकर्णी मॅडम यांना विनंती करतो। कुलकर्णी मॅडम यांनी समोर यायचंय। त्या होत्या इथे।
प्रास्ताविक करण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर के परदेशी सर यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक कराल. सर्व भगिनींना या ठिकाणी जरी 8 मार्च नाही आज, तरी जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम महाविद्यालयाच्या वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवणारे आमच्या संस्थेचे सचिव माननीय विनायक भैया चोथे, त्याचबरोबर सगळ्यात ज्येष्ठ आजीबाई या ठिकाणी आल्या, त्याचा खूप आनंद आहे. त्या श्रीमती कौसाबाई साळवे मॅडम, ॲडव्होकेट आशाताई गाडेकर मॅडम, ज्या की एक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, अंबड येथे ते प्रॅक्टिस करतात. गणेशजी काळे जे की जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष आहेत, आणि त्याचबरोबर श्री चिमणेजी, ते सुद्धा युवा सेनेचे तालुका अध्यक्ष आहेत. 8 मार्च 2024ला यावर्षी व्हायला पाहिजे होता, परंतु साजरा होत असतो. आणि आमचा असा अनुभव आहे की मागे आम्ही बऱ्याच वेळेस एक चांगलं एक वक्ते या ठिकाणी पाचारण केले होते, आणलं होतं. परंतु ज्यावेळेस आम्ही बाहेरचं एक वक्ता आणतो आणि वक्ता आणल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्या ज्या भगिनी आहेत या व्यक्त होत नाहीत. आणि आज पर्पजली कुणीच वक्ता आणलं नाही, आपण सर्वच वक्ते आहात. आणि म्हणून आपल्यालाच बोलायचं आहे, आपल्यालाच खोलायचं आहे, आणि आपल्यालाच आम्हालाच ऐकायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी एक बाहेरचे गेस्ट आपण पर्पजली आणलेले नाही आहेत. असो, खरं म्हणजे आम्ही असं बघतो, आजचं प्रास्ताविक असेल किंवा अध्यक्ष जी चेअर आहे, त्या सर्वच आज महिलाच असं आम्ही ठरवलं होतं. परंतु पुढच्या वेळेस आमचा जो कार्यक्रम आहे, आत्ताच आमचं आणि भैयांचं बोलून महाविद्यालयाचं जी स्थापना आहे, एक पार्श्वभूमी प्राचार्य म्हणून या नात्याने सांगतो, माननीय शिवाजीराव चोथे साहेब यांनी 1997मध्ये हे महाविद्यालय स्थापन केलं. त्यावेळेस त्यांच्या लक्षात असं आलं की आपल्या तालुक्यातील घनसांगवी असेल किंवा अंबडच्या ज्या काही मुली आहेत, मुलींचं शिक्षणाचं प्रमाण अतिशय नगण्य म्हणजे शिकतच नव्हत्या. 10वी झाली की मुलगी घरात आणि लगेच तिचं लग्न. आणि म्हणून माननीय शिवाजीराव चोथे साहेबांनी तालुक्यात 1997मध्ये प्रथम कॉलेज या ठिकाणी स्थापन केलं. आणि अनेक महिला, जसे की आता आपल्यासोबत आलेल्या केंद्रे मॅडम ज्या आहेत, अशा अनेक महिला वेगवेगळ्या पदावर आज कार्यरत आहेत. खऱ्या अर्थाने साहेबांनी 1997मध्ये जे स्वप्न बघितलं त्याची प्रति आज आम्हाला येते, आणि त्याचा खूप खूप महाविद्यालयाला एक अभिमान आहे. आता महाराष्ट्रभर आपण ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज घडवले, तेही त्या माँसाहेब जिजाऊ असतील किंवा अनेक आपण बघतो की झाशीची. साठी मी सायन्सचा प्राध्यापक आहे म्हणून मी सांगतो की जास्तीत जास्त सायन्स, जास्तीत जास्त रिसर्च सायंटिस्ट ज्या कोणी असतील तर सक्सेसफुल ज्या आहेत त्या महिलाच आहेत. त्याचाही खूप खूप अभिमान आहे. आणि अशा सर्व महिलां, साधं घर जरी असेल, आता अनेक सरपंच या ठिकाणी आले आहेत, सरपंचाच्या हातात खरे नसेल समजा, मिसेस जर नसेल समजा, तर आपण घराचं घर पण काय 8च दिवसात ती जर बाहेर गेली तर आपलं बेडशीट कुठे, टावेल आयोजित केलेला आहे. पुन्हा एकदा मी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि महिलांनाच जास्त बोलायचं असल्याने मी अगदी 2 मिनिटात माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, असं संत जनाबाई यांनी पहिल्यांदा आपल्या अभंगातून या पुरुषी वर्चस्वाच्या विरोधामध्ये एल्गार पुकारला. ती जनाबाई मराठवाड्यातलीच. आणि 1000 वर्षापूर्वी ज्यांनी जी महिला लिहिती झाली, ती महिला आपल्याच तालुक्यातली, म्हणजेच रामसगाव इथं तिचं गाव आहे. महदंबा नावाची ही स्त्री 1000 वर्षापूर्वी आपल्या इथे लिहिती झालेली आपल्याला माहिती आहे. अशा स्त्रियांची परंपरा असणारा हा तालुका, हे महाराष्ट्र, या महाराष्ट्राची ही महिलांची सांस्कृतिक पार्श्वभूमी अतिशय मोजक्या शब्दामध्ये आपल्यासमोर आमच्या प्राचार्यांनी अभिव्यक्त केलेली आहे. पण सविस्तर असं व्यक्त करावं. ही तलवार आहे ती समशेरीची धार आहे, वार नाही ती तलवार आहे ती समशेरीची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही तर ती एक धगधगती अंगार आहे.
नारी शक्तीला प्रणाम करून मी माझे भाषण सुरू करते. व्यासपीठावरील अध्यक्ष महोदय आणि इतर मान्यवर, इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, फक्त एक सोडून, कारण की इथे माझे हजबंड म्हणजे डॉक्टर अरविंद मस्के उपस्थित आहेत. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपले प्रावीण्य प्रस्थापित करीत आहे. ती एका शिपाईपासनं ते राष्ट्रपतीचं पदही तिने भूषवलेलं आहे. म्हणून म्हणावंसं वाटतं, नवी झेपणारी तू पक्षिणी, नवी झेपणारी तू पक्षिणी, सक्षम कर्तव्यदक्ष तू गृहिणी, सक्षम कर्तव्यदक्ष तू गृहिणी, प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी, प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी, शत्रू सधूळ चारणारी तू रणरांगिणी. याप्रमाणे प्रत्येक स्त्री वेळ पडली तर रणरांगणीचे रूप धारण करते. स्त्री भ्रूण हत्या थांबल्या पाहिजेत, जेणेकरून खरंच महिलांचं सक्षमीकरण होईल. तिला जगू द्या म्हणजे ती वाढेल, तिला जगू द्या म्हणजे ती वाढेल, तिला जोपासा म्हणजे ती उमलेल. एक स्त्री एका फक्त माहेरचंच नाही तर सासरचंही नाव मोठं करत असते. आणि म्हणून मला असं वाटतं की महिलांना त्यांना मानाने अधिकाराने जगू द्या. महिलांना देवी म्हणून पूजूही नका आणि तिला एक दासी म्हणून हिणवूही नका. तिला स्वाभिमानाने तिचे स्वप्न पाहू द्या आणि तिला ती पूर्ण करू द्या. आता सध्या परिस्थितीमध्ये शहरामध्ये ही परिस्थिती बदललेली आहे. स्त्रियांना एक प्रकारचा मान भेटतो, त्यांच्या मतांनाही मान दिला जातो. पण ग्रामीण भागात आपण जर डोकावून पाहिलं तर अजूनही स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. त्यांना मत मांडण्याचा अधिकार नाही, त्यांना अजूनही डावललं जातं. ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे. स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात भूमिका प्रत्येक निपुणतेने भूमिका मांडतात. त्या प्रत्येक संकटांना सामोरं जाऊन न खचता न थकता एक आपली भूमिका मांडते. मग ती घरी असणारी असो की ती बाहेर कामावर जाणारी स्त्री असो. यामागे तुम्हाला काय वाटतं? फक्त स्त्रीच, पण याच्यामध्ये तेवढाही पुरुषांचाही सहभाग आहे. पुरुष वर्ग आपल्याला मदत करतात म्हणून आपण आता या स्टेजवरती आलोय असं म्हटलं तरी चालेल. स्त्रीमध्ये शक्ती होती म्हणून ती उभी आहे, तिच्या मागे पुरुष आहे म्हणून ती पुढे जात आहे. कधी तिच्या वडिलांच्या रूपात, तर कधी तिच्या नवऱ्याच्या रूपात, तर कधी तिच्या मित्राच्या, तर कधी तिच्या भावाच्या. अशा वेगवेगळ्या रूपात स्त्रीला आपला पुरुष वर्ग मदत करतो. मला एक सांगावंसं वाटतं प्रत्येक इथे जमलेल्या नवीन पिढीला की जसं आपलं आजकाल मॉडर्न राहण्याच्या पद्धतीमध्ये आपण आपली संस्कृती तर काय माघार घ्यायची तिथे माघार घेणे, याचा अर्थ मी म्हणत नाहीये की अत्याचार सहन करा. जिथे अत्याचाराच्या विरुद्ध लढा द्यायचा तिथे अत्याचार विरुद्ध लढा द्या. पण जिथे माघार घ्यायची आहे, संसार टिकत असतील, गोष्टी होत असतील तर तिथे माघार घ्या. ही माझी प्रत्येकांना एक कळकळीची सूचना म्हटलं तरी चालेल. पुरुषांच्या बरोबरीने आपल्याला हा खांदा संसाराचा गाडा रेटायचा आहे. याच्यामध्ये कोणीही तुच्छ नाही, कोणीही मोठा नाही. इथे कॉम्पिटिशन स्त्री आणि पुरुषांमध्ये नाहीये. खरं तर जेव्हा ते दोघंही एका बॅलन्सवरती राहतील तेव्हाच तो सर्व काही समाज म्हणा सक्षम बनेल. ना शिक्षा ना राजनीति के संदर्भ में, ना शिक्षा ना राजनीति के संदर्भ में, यदि आरक्षण दो तो हमें दो माँ के गर्भ में. एवढ्या स्त्री भ्रूण हत्या वाढल्या आहेत की त्याच्यावरती आळा भेटला पाहिजे. सरकार आपल्याला 33% आरक्षण अशा सुनावण्या केल्या जातात, पण खरंच आरक्षण दिल्यानंतर स्त्रीचं सक्षमीकरण होणार आहे का? मला तरी वाटतं नाही. तिला जेव्हा तुम्ही सन्मानाने जगू द्याल तेव्हा तिचं खरंच सक्षमीकरण होईल. शेवटी मला म्हणावंसं वाटतो, परिंदों को तालीम नहीं दी जाती उड़ानों की, परिंदों को तालीम नहीं दी जाती उड़ानों की, वो खुद ही छू लेते हैं ऊंचाई आसमानों की, वो खुद ही छू लेते हैं ऊंचाई आसमानों की. सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है. हमारी मंजिल तो आसमां है, हमारी मंजिल तो आसमां है. रास्ते हमें खुद बनाना है, रास्ते हमें खुद बनाना है. भारत माता की जय. थँक्यू. तसे या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय व सचिव श्री विनायक शिवाजीराव चौथे व तसेच स्टेजवरील इतर मान्यवर व्यक्ती यांचे मी अतिशय आभारी आहे, जेणेकरून त्यांनी महिला जागतिक निमित्त सर्वांना बोलण्याची एक संधी दिली, व्यक्त होण्याची एक संधी दिलेली आहे. आज जागतिक महिला दिनाने आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण कमी नाही, आपण सर्वच ठिकाणी सर्व महिला आपण आहोत तर हे दाखवून दिले आहे. परंतु त्याची दखल कोणीतरी घेतली किंवा कोणीतरी आपल्याला कौतुकाची थाप आपल्या पाठीवर दिली तर आणखीन काम करण्यास
किंवा जे पदावर आपण काम करत आहोत त्या पदापेक्षाही आणखीन उच्च विभूषित पदावर जाण्यासाठी आपल्याला एक प्रेरणा मिळते. तर त्यामुळे सर्वप्रथम आणखीन एकदा मी त्यांचे आयोजकांचे आभार मानते की ज्यांनी आम्हाला आज कौतुकास्पद किंवा बोलण्याचं किंवा व्यक्त होण्याचं आम्हाला एक स्टेज उत्पन्न केलं किंवा आम्हाला बोलण्याची एक संधी दिली. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांनीही आपल्याला संविधानाद्वारे महिलांना सन्मान मिळवून दिलेला आहे. सरांनी एक कविता केली होती महिलांविषयी की गरोदरपणात आम्हाला काय काय होते, परंतु हे आपल्याला आणखीन महिलांना माहीत आहे की नाही मला माहिती नाही, परंतु आपल्याला ज्या मी एक शासकीय कर्मचारी आहे किंवा आताही खाजगी क्षेत्रामध्येही महिलांना प्रेग्नंट असल्यानंतर व झाल्यानंतर त्यांना गरोदर महिलांसाठी आपल्याला सुट्टी मिळते. पण ही सुद्धा सुट्टी आपल्याला डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी हा आपल्याला एक सन्मान मिळवून दिलेला आहे. आणि आज त्यांचाही अनेक संविधानामुळे आपल्याला एक संधी मिळालेली आहे शिक्षणासाठी. तसेच आज या क्षेत्रावर आपण इथं उभे राहण्यासाठी आणि आपल्याला जागतिक महिला दिनानिमित्त आपल्याला काहीतरी व्यक्त करण्यासाठी हा त्यांचा पण एक सिंहाचा एक वाटा आहे. या जागतिक महिला दिनानिमित्त आम्हाला एक पत्र आलेलं होतं ऑफिसला की त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की तुम्ही मुलींसाठी आमचे महाविद्यालयातले काही मुलं आणि मुली असतील त्यांना तुम्ही एक मार्गदर्शन करा. आणि मी माझा स्वतःचा मोठेपणा सांगत नाही, आज मी ह्या जॉबवर आहे तर माझा 4था जॉब आहे. माझी तयारी MPSCची होती, परंतु आज क्लास 3 पर्यंत आलेले, क्लास 1 आणि क्लास 2 पर्यंत जाण्याची माझी इच्छा आहे. तसं जसं मॅडमनी म्हटलं आहे की पुरुषांचा पण वाटा आहे, तसंच त्याप्रमाणे माझं BA सेकंड इयर झाल्यानंतर माझा विवाह झाला. कारण आपली पूर्वीपार चालत आलेली संस्कृती, मुलगी मोठी झाली आता लग्न करायला हरकत नाही, परंतु त्यानंतर माझ्या मिस्टरांचाही मला सहभाग किंवा सहकार्य मिळालं. त्यानंतर BA सेकंड इयर झाल्यानंतर मी BA MSW केलं आणि क्लास 1ची तयारी केली, परंतु आता सध्या क्लास 3 पर्यंत आहे. परंतु तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर क्लास 2 किंवा क्लास 1 पर्यंत जाण्याची सर्वांचा आशीर्वाद मिळेल. तसेच या जागतिक महिला दिनानिमित्त फक्त एक मुलींना एक सांगते की मला पण एक मुलगी आहे आणि मुलगा आहे. फक्त तुम्हाला एक संदेश सांगू इच्छिते की आपल्या आईवडिलांनी जो वाईट अनुभव गेलेला आहे त्या वाईट परिस्थितीतून तुम्ही गेलेला असतात म्हणजे आम्ही आईवडील, तर तेच मुलींपर्यंत आपल्या मुलांना किंवा मुलींना होऊ नये अशी इच्छा असते. आता मीडिया खूप म्हणजे वास झालेला आहे. सगळ्यांना मुलांना मुलींना आपणच आई वडील मोबाईल घेऊन देतो. फक्त सजेस्ट करण्यासाठी मी माझ्या मतानुसार माझं एक मत मांडत आहे. आणि त्या मोबाईलचा वापर मुली असो किंवा मुलं असो अभ्यासा करता न करता इतर वाईट गोष्टींचा वापर करताय. फक्त एकच तुम्हाला विनंती आहे, आई वडिलांना काहीतरी आपल्याकडून मुलींकडून आशा अपेक्षा असतात आणि त्याचा फक्त मोबाईलचा गैरवापर न करता, मोबाईलमध्ये काय नाहीये, मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी गुगलवर सर्च करा सगळ्या गोष्टी येतात, काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त मी एक या निमित्ताने मुलींना एक सजेस्ट करू इच्छिते, आईवडिलांच्या अपेक्षा असतात त्या तुम्ही पूर्ण करा. आणि आज ज्यांनी आपल्याला मान्यवरांनी सांगितलं उच्च उंच भरारी घ्यायची ती फक्त केवळ आणि केवळ शिक्षणातूनच घेऊ इच्छिता. तुम्ही घरी बसला, परीक्षा दिली, अभ्यास केला, विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारे काय आहे याची माहिती जर तुम्हाला असेल तरच तुम्ही उच्च ठिकाणी विभूषित ठिकाणी जाऊ शकाल. म्हणजे माझं एक सजेशन तुम्हाला आहे, फक्त मोबाईलचा गैरवापर करू नका. आई वडिलांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्णपणे पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि आज आम्हाला जसं आयोजक श्री विनायकराव चौथे सरांनी आज आम्हाला बोलवलंय तसं तुम्हालाही कधीतरी तुमच्याही कामाची दखल घेऊन तुम्हालाही जशी आम्हाला आज कौतुकाची थाप पडणार आहे त्याचप्रमाणे तुमच्याही पाठीवर कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर पडावी अशी माझी सर्वांना विनंती आहे आणि एक सूचना आहे मुलींसाठी. आणि सरांची मी अतिशय आभारी आहे, त्यांनी आमची कुठंतरी दखल घेतली, त्यामुळे धन्यवाद. अतिशय मनमोकळेपणाने आपण आपलं मनातील भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्याचबरोबर आता स्त्रियांच्या समोर आणि आजच्या पिढीच्या समोर असणारी भीतीही आपण व्यक्त केली मोबाईलच्या माध्यमातून. आमचा एक कवी एका ठिकाणी असं म्हणतो की फ्लॉपी डिस्क ड्राईव्हमध्ये आता संस्कारांना जागा नाही.
फ्लॉपी डिस्क ड्राईव्हमध्ये आता संस्कारांना जागा नाही आणि फाटलेली मन सांधणारा इंटरनेटवर धागा नाही. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हमध्ये आता संस्कारांना जागा नाही आणि फाटली मन सांधणारा इंटरनेटवर धागा नाही. विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक, विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक आणि रक्ताच्या नात्यानाही आता लागते म्हणे व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि रक्ताच्या नात्यानाही आता लागते म्हणे व्हॉट्सअप आणि फेसबुक. धन्यवाद. यानंतर नमस्कार. माझ्या सर्व मैत्रिणींना आणि सर्व सरांना, टीचर वर्गांना, ज्या मी कॉलेजमध्ये मी शिकले, इथे संत रामदास महाविद्यालय, कला वाणिज्य विद्यालय, शिवाजीराव चौथे साहेबांचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत आणि माझ्यासारख्याच मुली घडाव्यात आणि माझ्यासारख्याच मुली पुढं जाव्यात असं मी दादांना एक विनंती करते. गरीब वर्गातल्या मुली असतात, काही परिस्थिती नाजूक असते, आईवडील सपोर्ट करत नसतात, गावातले लोक नाव ठेवणारे असतात, त्यावेळेस शिक्षकांनी माघार न घेता विद्यार्थ्यांना पाठीवर हात द्यायला पाहिजे की तू पुढं जा, मी तुझ्या मागं आहे. तसे माझे गुट्टे सर, ज्यांनी मला नेहमी एक बहिणीसारखं छत्रछाया दिली. मी इथेच ग्रामीण भागामध्ये कसा अनुभव असतो शिकायचा, कसं राहायचं असतं, कसं चुलीवर भाकर करून खायची असते, तसं तर मी चांगल्या घराची आहे, पण परिस्थिती कशी एक हाताळायची असते मुलीच्या जातीला हे मी इथं अनुभवलं घनसांगीमध्ये. बऱ्याचशा गोष्टींना मला फेस करावं लागलं, बऱ्याचशा गोष्टी मी कॅच केल्या, ज्या गोष्टी वाईट आहेत त्या मी सोडल्या. इथेच मी चांगल्या गोष्टी खूप घेऊन गेले. नॅशनलाइज हरियाणा आणि दिल्ली इथे मी कबड्डीमध्ये सिल्वरमध्ये आलेली आहे आणि कोरोना काळामध्ये मी 188 केसेस केल्या दारूबंदीच्या. माझा मोठेपणा मी सांगत नाही. 188 मध्ये पूर्ण तुमच्या घनसांगीमध्ये 69 केसेस केलेले आहेत, त्याच्यामध्ये मी 90 आरोपी अटक केलेले आहेत आणि मला IG साहेबांकडून 5,000 रुपये रिवॉर्ड आणि पारितोषिक आणि DG ऑफिसकडून एक परिपत्र भेटलेलं आहे. माझ्या ह्या 20 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी जास्त काही कमवलं नाही, पण नाव खूप कमवलेलं आहे. दिसते मी छोटी, पण नाव खूप मोठं आहे माझं. तसं मला एवढं सांगायचं आहे की प्रत्येकाला बहीण आहे, मुलगी आहे, शेजारी पण एखादी मुलगी असते, तिला सपोर्ट करायला शिका. तिला निगेटिव्ह थिंकिंगमध्ये नका बोलू. बऱ्याचशा मुलींचं काहीतरी टार्गेट असतं करायचं आणि आईवडील नाही म्हणतात, शेजारचे म्हणतात कर. थोडंसं प्रोत्साहित करा. पोलीस खात्यामध्ये जशा माझ्यासारख्या अलका केंद्रे नावाच्या महिला उभा आहेत परिस्थितीवर मात देऊन, तशाच बऱ्याचशा महिला चांगल्या पदावर उभा राहतील. परिस्थिती सगळं काही नसते माणसाची. माणसाला घडायसाठी एक आधाराची गरज लागते, जसं की मला माझ्या महाविद्यालयाने दिलेलं आहे. माझं महाविद्यालय खूप छान होतं. परिस्थितीत नाजूक असताना सुद्धा पत्राच्या रूम होत्या, त्याच्यात आम्ही शिकून आज ह्या स्टेजवर आमच्या सरांचं हे पाहिलं मी, मला खूप आनंद झाला. दादांना पण मी पहिल्यांदाच पाहिलंय. दादांना पाहून पण मनात एक आभार वाटतात की दादा मला भेटलेत आज. माझ्यासारखं काहीतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करा, माघार घेऊ नका. आणि राहिली गोष्ट, बालविवाह तुमच्या हद्दीमध्ये खूप घडतायत. मी इथं आले, एक गेस केला मी आल्या 6 बालविवाह थांबवले. पोरगी 14 वर्षाची झाली, 16 वर्षाची झाली, कोणताही विचार न करता, समोरचा मुलगा काय करतो काही विचार न करता बालविवाह होत आहेत. बालविवाह झाले, 1-2 महिने मुलगी व्यवस्थित राहते, परत 498 मध्ये आमच्याकडे ते मॅटर येतं. 498 मध्ये आम्हाला असा प्रश्न पडतो, ही मुलगी लहान आहे, मुलगा मॅच्युअर्ड आहे, त्यांनी गुन्हा केलाय आईवडिलांनी किंवा नातेवाईकांनी, पण हे प्रकरण हाताळायचं कसं? हे प्रकरण का तर ह्याच्यामध्ये आईवडील आधी आरोपी असतात, त्याच्यानंतर जो करणार आहे तो आरोपी असतो, त्याच्यानंतर ती मुलगी न कळत काही नाही, फक्त ती एक पुतळ्यासारखं उभा असते, हा चाललंय होतंय सगळं करतंय. प्लीज एक रिक्वेस्ट आहे, कळकळीची विनंती, ग्रामीण भागातून, तालुक्याच्या ठिकाणाहून, जिल्ह्याच्या ठिकाणाहून बऱ्याचशा महिला आणि पुरुष इथं आलेले आहेत. आपल्या अवतीभोवती असे प्रकार जर घडले तर थांबवण्याचा प्रयत्न करा, खरंच थांबवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून 498ला आमच्या आळा बसेल आणि 498 ही कलमच आपल्या भारतामधून नाहीशी होईल, जेणेकरून असे बालविवाह थांबण्यास आपल्याला मदत होईल.
राहिली गोष्ट 354 मध्ये सुद्धा आज ॲडव्होकेट मॅडम यांनी बरेचसे प्रकरण अंबड तालुक्यामध्ये हाताळलेले आहेत आणि त्या मॅडमचं खरंच अभिनंदन. रात्र बेरात्र 2:30, 3, 2 कधीही आम्ही त्यांना फोन करा स्टेटमेंट घेण्यासाठी, त्या मॅडम आमच्यासाठी एखाद्या आईसारख्या मोठ्या बहिणीसारख्या आमच्या मागे उभ्या राहतात. मॅडमचं पण खरंच खूप कौतुकास्पद आहे वागणं, खरंच खूप छान आहेत त्या मॅडम, खूप काही शिकायसारखं आहे, आमच्या आईसारख्या आहेत त्या. मला एवढं सांगायचं इच्छिते, मी जास्त वेळ नाही घेणार तुमच्या सगळ्या भगिनींचा. होईल तेवढं गुन्ह्याला आळा घालण्याचा आपण सुद्धा प्रयत्न केला तर पोलिसांना जरा काम कमी होईल. धन्यवाद. यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. येणाऱ्या नवरचनेस माझाही सलाम सांगा, येणाऱ्या नवरचनेस माझाही सलाम सांगा, याच भव्य क्षणासाठी उभी हयात मी जाळली होती, असा आशय त्यांच्या एकूण बोलण्यातून आपल्यासमोर व्यक्त होत होता. अवेग तू, अलेख तू, प्रकाश तू, प्रकोप तू, आदिम तू, अंतिम तू, आदि माया झळझळते तेजातून निकोप तू, असे स्त्रीचे अनेक रूप आपल्याला स्त्रीच्या वेगवेगळ्या विविधतेतून आपल्याला अनुभवायला मिळत असतात. यानंतर मी डॉक्टर प्रियंका गवई मॅडम ना मी विनंती करतो की त्यांनी अभिव्यक्त व्हायचं आहे. व्यासपीठावरील सर्व अध्यक्ष आणि इथे उपस्थित सगळे, आज मी विचार केला होता की काहीतरी स्पीच लिहून न्यायचं, म्हणजे काहीतरी मला वाटलं होतं की नाही इथे आल्यावर नाही म्हणतील की तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा, पण मग मी विचार केला की स्क्रिप्टेड न बोलण्यापेक्षा आज मनातून मनासाठी एक संवाद करेल. मॅडम बोलल्या तसं खूप गुन्हेही होतात, बालविवाही होतात. इथे बऱ्याच जणांनी खूप त्यांची मतं मांडली, मला खूप छान वाटलं त्यांचं स्पीच ऐकून. पण एवढंच म्हणते की मुलांना कोणीही असू द्या, शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. शिक्षणातून आपण ती पायरी ओलांडू शकतो किंवा तो व्यासपीठ गाठू शकतो ज्याचा आपण फक्त स्वप्नात विचार केलाय. परिस्थितीवर मात करू शकतो. आणि एक लाईन मला खूप आवडते की बी द लाईट दॅट एनलाइटन्स होप अँड प्रोग्रेस सक्सेस, ॲक्सिलरेट सक्सेस. माझ्या आयुष्यात माझं ते लाईट माझ्या आईवडील आहेत, फक्त आईच नाही, माझ्या आईवडील आहेत की ते माझ्या आयुष्यात ते लाईट आहे की नाही की तू कर, तुला काय पाहिजे तू सांग, तू कर, अडू नकोस की नाही नाही तू मुलगी आहे, आम्ही 2 बहिणी, आम्ही 2च बहिणी आहे. म्हणजे त्या काळात समजा 99चा माझा जन्म आहे, तर त्यावेळेस असं होतं की नाही तुम्ही मुलगा हवाच. आणि त्यावेळेस माझे आई वडील कुठल्याही फॅमिली प्रेशर्सला न हे करता की नाही 2 मुली आहे बस, आम्हाला 2 मुली आहे, आमचा अभिमान आहे आमच्या 2 मुली. आम्हाला शिकवलं. जेव्हा मला इंग्लिश मीडियममध्ये टाकलं तेव्हा घरातून विरोध होता की मुलगी आहे, लग्न करून जाणार आहे, काय करायचं आहे, काय म्हणजे एवढा पैसा खर्च करून करायचं काय. पण तेव्हा माझ्या आई वडील नाही उभे राहिले, नाही तिला जेवढं वाटेल ती शिकेल, त्याचा आम्हाला परत भेटेल नाही भेटेल आम्हाला नाही माहीत, पण ती शिकेल, तिच्या मनासारखं करेल आणि पुढे जाईल. तसंच तुम्ही तुमच्या मुलांना सपोर्ट करा, असं नाही मुलींनाच, मुलांनाही सपोर्ट करा, कारण की आपण जेंडर इक्वॅलिटी सपोर्ट करतो की मुलगा असो मुलगी असो त्यांना सपोर्ट करा. आणि मुलींनी लक्षात असू द्या की आपल्याला आपल्या घरासाठी एक आधारस्तंभ व्हायचा आहे, फक्त नाही की लग्न करून जायचं आहे किंवा शिकलं तरी ठीक आहे नाही झालं, आपल्या परिवारासाठी काहीतरी करायचं आहे. आपल्याच नाही कुठेही जा, समाजासाठी, सगळीकडेच. धन्यवाद. सर्वप्रथम सगळ्या मैत्रिणींना मी नमस्कार करते. मैत्रीण हा शब्द यामुळे वापरते की मैत्रिणीमध्ये कधी वयाचं अंतर नसतं, त्यामुळे मी वयाने लहान आहे पण मैत्रीण हा शब्द वापरते कारण मैत्रिणी आणि मैत्रिणीमध्ये वयाचं अंतर नसतं. भले ती मग वयोवृद्ध महिला असो किंवा मग माझ्यापेक्षाही लहान असो, त्यामुळे मैत्रीण म्हणते. आज मी ॲडव्होकेट म्हणून इथे आली आहे, पण त्यापेक्षाही जास्त मी एक महिला फाउंडेशनसाठी काम करते, याचा मला गर्व आहे. आम्ही जालन्यामध्ये आमची माणुसकी महिला फाउंडेशन ही एक संस्था ओपन केली आहे आणि त्या संस्थेमार्फत आम्ही अशा 100 ते 150 महिलांना न्याय मिळवून दिलेला आहे.
आणि मी गर्वाने सांगू इच्छिते की त्या महिला आजही आमचं नाव घेऊन लोकांना सांगतात की या संस्थेमार्फत आम्ही आमचा संसार पुन्हा चालू केला, किंवा मग ज्यांचा संसार चालत नाहीये म्हणजे ते सोबत एकत्र राहू शकत नाहीये त्यांना देखील आम्ही त्यांना स्वतः स्टँड केले. आमच्या संस्थेमार्फत आम्ही त्यांना स्वतःचे उद्योग सुरू करून दिले आहेत. या संस्थेचा तुम्ही देखील लाभ घ्या असं मी सांगू इच्छिते. आणि माझ्या मते स्त्रियांसाठी जर काही सांगायचं असेल तर माझं उदाहरण देते. मी माझ्या वयाच्या 22व्या वर्षी मी राजकारणात पदार्पण केलं. राजकारण हा माझा आवडीचा म्हणजे मला छंद राजकारणाचा. मी अत्यंत मला इतकं वेळ लागलेलं होतं की मला काहीतरी सिद्धच करायचंय. त्यामुळे मी अशी रात्रंदिवस राजकारणच करायचं बस. एक पुढारी माझे म्हणजे जे व्यक्तिमत्व मी मानलं असेल त्यांनाच पाठिंबा द्यायचा, त्यांची निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी सदैव तत्पर राहणार. याबाबत मी विचार केला. राजकारणात एखादी महिला जर उतरली ना, तिला पाठीमागं बोलणारे खूप लोक असतात, तोंड खूप असतात, त्यांचे तोंड आपण बंद करू शकत नाही, पण त्यांना सिद्ध करून दाखवायचं असतं की महिला काय करू शकते. आज जर एक महिला जर आपल्या पुढाऱ्याला जर कोणी काही बोललं तर ती महिला कमरेला पदर बांधून त्या समोरच्याला ठोकायला सुद्धा जाऊ शकते. ही महिलांच्या हातातली ताकद आहे. माणसांना काय वाटतं, पुरुषांना काय वाटतं, आता जग असं म्हणत आले की ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. मी हे उलट म्हणते सर, ही महिला प्रधान संस्कृती उलट मानते मी हे. कारण जर महिला करू शकते ना ते पुरुष करू शकत नाही, हे माझं म्हणणं आहे. आणि मी जे म्हणते आणखीन एक उदाहरण देते. तुम्ही भाऊबीज साजरी करता ना, ती नका करू, बहीणबीज साजरी करा. भावाच्या पाठीमागे बहीण असते, बरोबर आहे की नाही. भावाच्या पाठीमागे बहीण असते, त्यामुळे भाऊबीज नका साजरी करू, बहीणबीज साजरी करा. बहिणीला आदर द्या. आपण फक्त म्हणतो बहीण आहे कुठे, अर्ध्या रात्री फोन करा, बहीण तुमच्या पाठीशी येईल. भावाला फोन करा, भाऊ सांगेल मी बिझी आहे, गावाला आलेलो आहे. म्हणतो का नाही भाऊ. नवऱ्याची परीक्षा घ्या एखाद्या दिवशी, नवऱ्याला विचारा खूप तुमचं अर्जंट काम आहे, खूप अर्जंट काम आहे, शाळेतून मुलाला आणायला जायचंय. नवरा म्हणतो अगं मी कामात आहे, तू जाऊन आण ना. तुमच्याकडे गाडी नसेल, घोडी नसेल, उन्हात आणत तुम्ही पायी जासाल, रिक्षाला सुद्धा पैसे नसतील, पण महिला आई काय करू शकते आपल्या मुलासाठी हे त्याच्यावरून सिद्ध होतं. त्यामुळे महिलांचं जे काम आहे त्या कामाला मी सलाम करते. जिजाऊच्या ज्या लेखी घडलेल्या आहे, तुम्ही सावित्रीच्या ज्या लेखी घडलेल्या आहे, शिक्षणाने तुम्हाला खूप मोठं केलेलं आहे, त्या शिक्षणाचा फायदा घ्या. मुलींना सांगते प्रेमाच्या भानगडीत पडू नका. प्रेम हा सगळ्यात विषारी साप आहे. आपल्या आईवडिलांवर प्रेम करा, तुम्हाला जगात सगळं सुख लागेल. आईवडिलांवर प्रेम करा आणि आईवडिलांना प्रेम करून बघा तुमचं आयुष्य किती समाधानी राहील. प्रेमाच्या भानगडीत पडूच नका. क्षणिक सुख येते, क्षणिक सुख. फक्त काय वापर करून घेणे. मी समोर बोलतेय, मुली जास्त दिसत आहेत मला आणि महिलाही दिसत आहेत, पण मुलींना सांगते क्षणिक सुखाचा आपला वापर न करू द्यायचा. आपल्या आई वडिलांनी जे आपल्याला घडवले, 9 महिने आईनं पोटात वाढवले, तिला तिच्या काय म्हणतात, तिला तिचं ते सुख, तिला जे पाहिजे आपल्याकडून, तिने जे स्वप्न बघितलेत आपल्यासाठी ते पूर्ण करा. त्या स्वप्नावर तुम्ही प्रेम करा. की आईनं म्हटलंय तुला डॉक्टर व्हायचंय, ते डॉक्टर होण्याचं प्रेम करा तुम्ही, डॉक्टरवर प्रेम करा तुम्ही. आणि त्या डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला जे करता येईल, जे प्रेमात तुम्ही करता. एखाद्याचा फोन आला, रात्रभर बोलत बसायचं त्याला 4-4 वाजेपर्यंत, काय गरज आहे. अभ्यास करा ग 4-4 वाजेपर्यंत. आयुष्यात IPS नाही तर काहीतरी अधिकारी असाल. नका प्रेमाच्या भानगडीत पडू. बस आम्ही एवढे बोलते, मी थांबते. आणि तुमच्या हातातल्या ज्या बांगड्या आहेत त्या अशा चांगल्या आवळा, कारण तुमची ताकद आणखीन खूप आहे आणि तुमची ताकद सिद्ध करण्यासाठी तुम्हाला कोणाची गरज नाहीये, तुम्ही स्वतः ती सिद्ध करू शकता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीशी भेटण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर राहा. एवढेच सांगते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूप छान आणि खूप अनौपचारिक गोष्टी आपण सांगितल्या. मन आणि मस्तक सशक्त असलं की आपल्यासारखं व्यक्त होता येतं. अगदी बिनधास्तपणे आणि निर्भीडपणे आपण व्यक्त झालात. आमच्या प्राचार्य सरांना खूप आवडलेलं आहे. प्राचार्य सर मला असं म्हणाले की त्यांचा नंबर घ्या, आपल्या मुलींसाठी त्यांचा एक कार्यक्रम आयोजित करू. इतकं छानपणे आपण बोललात. पुरुषी वर्चस्वाच्या संदर्भात असेल किंवा एकूण महिलांच्या संदर्भात असेल, पुरुषांना महिलांनी बोललेलं आवडतं की नाही इथपर्यंत असेल. खरं तर सचिव साहेब हसले आमचे. आता हिंदीचे एक कवी आहेत फार छान, रवींद्र मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मनसोक्तपणे व्यक्त व्हावे. व्यासपीठ
पुण्य गुरुजन वर्ग व येथे बसलेले सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जागतिक महिला दिनानिमित्त आज आपण मला इथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवले, याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते। सर्वप्रथम आज आपण ज्यांच्यामुळे शिकलो व पुढे आलो अशा सावित्रीबाई फुले यांना माझे शतशः नमन। तसेच ज्यांच्या प्रेरणेमुळे मी डॉक्टर झाले अशा भारतीय पहिला महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना विनम्र अभिवादन। मी जालना येथे शिवशंकर नेत्रालयाची संचालिका आहे। माझ्या हातून नेत्रसेवेचे जे काम होत आहे त्याबद्दल मी देवाचे आभार मानते। महिलांच्या आयुष्यात खूप संघर्ष होता आहे आणि अजूनही राहणार आहे, तरीही आपण खूप पुढे आलो आहोत। अगदी पहिल्या काळात महिलांचे जे हात जात्यावर चाक फिरवायचे, आज तेच हात गाडीचे स्टेअरिंग फिरवतात। महिलांनी सामाजिक, आर्थिक, मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे खूप गरजेचे आहे। तुम्ही कोणाची मुलगी आहात, कोणाची पत्नी आहात किंवा कोणाची बहीण आहात हे महत्त्वाचे नाही, पण तुम्ही स्वतः काय आहात हे खूप महत्त्वाचे आहे। मी एक अतिशय सामान्य कुटुंबातील मुलगी आहे। लहानपणापासूनच मला अभ्यासाची ओढ होती। माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून झाले। पुढे तिथे शिक्षणाची सोय नसल्यामुळे मी बीडला माझ्या मामांकडे राहून शिक्षण घेतले। खेड्यातून शहरात आल्याच्या नंतर माझा तेव्हा आत्मविश्वास खूप कमी होता, कारण तिथल्या विद्यार्थ्यांना माझ्यापेक्षा जास्त ज्ञान होते। पहिल्या घटक चाचणीत मला खूप कमी मार्क्स आले, पण मी खचले नाही, अजून जोमाने अभ्यासाला लागले आणि त्याच वर्षी टॉप 10 विद्यार्थ्यांमध्ये आले। नंतर 10वी पर्यंत माझा नंबर पहिल्या 3 विद्यार्थ्यांमध्ये असायचा आणि 10वीला मी त्या शाळेतून मेरिटमध्ये आले। त्यानंतर 11वी 12वीला सायन्स घेऊन तिथेही खूप अभ्यास केला आणि नंतर ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम देऊन मी MBBSला MJMS सेवाग्राम वर्धा येथे माझं ॲडमिशन झालं। मला सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की माझं कॉलेज MJMS सेवाग्राम हे तेव्हा भारतातील टॉप 5 वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक होतं। मुलांच्या जीवनाप्रमाणे मुलीचे जीवन इतके सरळ नसते। MBBSला ॲडमिशन झाले की घरचे स्थळ पाहू लागले, MBBSला झाले की लग्न झाले। त्यानंतरही मी जिद्द सोडली नाही आणि घरापासून पतीपासून 4 वर्ष दूर राहून मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि ऑफ्थॅल्मॉलॉजी या विषयात MS डिग्री मिळवली। PG पूर्ण झाले की लोक घरचे बाळासाठी विचारू लागले। प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हे टप्पे येतातच। मुलांच्या आयुष्यात या टप्प्यांनी तितकासा फरक पडत नाही, पण मुलीच्या आयुष्यात या टप्प्यांमुळे पूर्ण आयुष्यच बदलून जाते। मग काय, बाळ झाले। जितका आनंद करिअरच्या प्रत्येक टप्पे गाठताना होत होता, तितकाच आनंद या टप्प्यावरही झाला। बाळ 1 वर्षाचे झाले की पुन्हा पुढील शिक्षणासाठी मी पुण्याला गेले आणि तिथे डोळ्याच्या मागचा पडदा म्हणजे रेटिना मध्ये फेलोशिप केली व पुण्याहून परत आल्याच्या नंतर जालन्यामध्ये शिवशंकर नेत्रालयाची स्थापना केली। तुम्हाला काय वाटतं, माझ्यासोबत जे विद्यार्थी होते ते माझ्यापेक्षा कमी हुशार होते का? असे नक्कीच नाही, पण आयुष्यात इतरांपेक्षा यशस्वी व्हायचे असेल तर एकच गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे हार्डवर्क अँड हार्डवर्क। सगळ्यांना माहीतच आहे की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज वुमेन, पण खूप कमी लोकांना माहीत आहे बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमेन देअर इज आउटस्टँडिंग मॅन। ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले हे सावित्रीबाई फुले यांच्या मागे होते, गोपाळराव जोशी हे डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या मागे उभे होते, त्याप्रमाणे माझी इथे बसलेल्या सर्व पुरुषांना विनंती आहे की तुमच्या आयुष्यात ज्या स्त्रिया असतील, मग ती बहीण असो, आई असो की पत्नी असो, त्यांना सपोर्ट करा। तुमच्या आधारामुळे त्यांच्या पंखात अजून बळ येते। त्यांना झेप घेऊ द्या, त्या उंच भरारी घेतील। त्यांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी वेळ द्या। घरातील छोटे मोठे काम पुरुषांनी स्वतः करावीत, किंबहुना मी तर म्हणेन की हे काम पुरुषांचे, हे काम स्त्रियांचे असे नियम मोडीत काढावेत। कित्येक पुरुष उत्कृष्ट शेफ आहेत आणि आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सारख्या स्त्रिया देश चालवतात। लग्नानंतरही त्यांना त्यांच्या आवडीचे काम करू द्यावे, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असावे, तरच आपला देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला असे मी समजेन। ज्या दिवशी एखाद्या स्त्रियाच्या हाताखाली पुरुषाला काम करण्याचा कमीपणा वाटणार नाही, त्या दिवशी स्त्रीत्वाचा खरा सन्मान होईल व ज्या दिवशी आपल्या देशात एकाही स्त्रीवर अत्याचार होणार नाही, त्या दिवशी माणुसकीचा खरा विजय होईल।
बदलण्यासारखी खूप काही आहे, पण सुरुवात स्वतःपासून करा. धन्यवाद. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले एका ठिकाणी फार छान म्हणतात आणि मला असं वाटते की त्यांनी जी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे ती आजपर्यंत कुठल्याही शिक्षण तज्ज्ञाला जमलेली नाही. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असं म्हणतात की शिक्षणाने मनुष्यत्व येऊन पशुत्व हटते पहा. म्हणजे इतकी सुंदर व्याख्या आजपर्यंतच्या कुठल्याही शिक्षण तज्ज्ञांना जमलेली नाही आणि मला असं वाटते की तुमच्या सगळ्या बोलण्यातून तेच अभिव्यक्त होत होतं. यानंतर डॉक्टर गौरी कुलकर्णी मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी अभिव्यक्त व्हावं. नमस्कार सगळ्यांना. पहिले तर सगळ्या वाघिणींना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचे भाषण ऐकून मी खरंच म्हणजे निशब्द झाले, शब्द नाही आहेत, पण प्रत्येकीच्या बोलण्यातून असं की काही करून दाखवण्याची इच्छा, जिद्द, चिकाटी आणि देश बदलवण्याची शक्ती दिसली. तीच आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे असं माझं मत आहे. जय महाराष्ट्र पब्लिक. मी वैद्य गौरी सुधाकर कुलकर्णी, BMS MD, आयुर्वेदिक कन्सल्टंट इन सायकॅट्रिक अँड क्रॉनिक हेल्थ कंडिशन, श्री विश्वनाथ आयुर्वेदिक चिकित्सालय, पंचकर्म संशोधन केंद्र, अंबड. 2 वर्षामध्ये माझ्या तरी सगळ्यांनी विरोध केला. 2 वर्ष तुझा दवाखाना चालणार नाही, तू कुठं विजिट टाकू शकणार नाही, तुला अजून वेटिंग पिरियड लागल. पण या 1.5 वर्षात मी पुणे इथे जाऊन 2 पेशंट बघून आले. ह्याच्यावर मला कॉन्फिडन्स आला की काहीही अशक्य असं नाही आहे जोपर्यंत आपल्यात विश्वास नाही. सेल्फ कॉन्फिडन्स इज द सक्सेस, इज द की ऑफ द सक्सेस. त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ रिस्पेक्ट इज मस्ट. आणि कुठेही जायच्यासाठी आपल्या स्वतःवर विश्वास पाहिजे. कोणी सोबत येऊ न येऊ, आपल्याला करायचं आहे ना, मग बस करायचं आहे. मनापासून आभार मानते संत रामदास महाविद्यालय, माननीय प्राचार्य सर व उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि वैयक्तिक मला नावं माहिती नाही आहेत, पण सगळ्यांचे मी आभार मानून माझं सुरू करते. सर्व महाविद्यालयाचे लाडके विद्यार्थी, मला कर्तृत्ववान महिलांच्या गौरव समारंभाची निवड केल्याबद्दल, बोलवल्याबद्दल त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आयुर्वेद हे एक यथार्थ शास्त्र आहे ज्याच्यातून आपण आपलं जे नित्य जीवन आहे ते कसं आपण चांगलं बनवू शकतो आणि आपलं आरोग्य व्यवस्थित असेल तर आपण कुठेही काहीही करू शकतो. त्यामुळे घरोघरी आयुर्वेद, घरोघरी निरोगी आयुष्य. माझा आज विषय घ्यायचं कारण हा आहे की महिला दिनानिमित्त सर्व महिलांना जसे की गायनॅकचे प्रॉब्लेम जे येतात ते आयुर्वेदाने आपण कसं हँडल करू आणि त्याच्यामध्ये साईड इफेक्ट कमी कसे आहेत किंवा काय नाही होऊ शकत. तर 3 अवस्था असतात, बाल्यावस्था, मध्यम अवस्था, वार्धक्य अवस्था. यामध्ये आपल्याला जेव्हा मिनार्च जेव्हा सुरू होते आणि मेनोपॉज या ज्या सिम्पटम्स होतात किंवा जे दिसतात त्या लक्षणं जास्त रक्त जाणे, कमी रक्त जाणे, वेळेवर पाळी न येणे किंवा पोट दुखणे, उशिरा पाळी येणे, नंतर जास्त चिडचिड होणे, रागराग होणे, पाय दुखणे, मुंग्या येणे, गोळे येणे, नंतर या सगळ्याच्या आपल्याला लक्षणांचा अभ्यास करून आपल्याला चिकित्सा जी करायची आहे आयुर्वेदामधून ती उत्तर बस्ती नावाची एक गोष्ट आहे. स्नेहस्वेदन उत्तर बस्ती हे जर आपण केलं तर 100% आपल्याला रिझल्ट तो दिसतो की पोटदुखी किंवा आपल्याला युटेराइन प्रोलॅप्स, युटेराइन फायब्रॉइड, नंतर युटेरसचे जे पोस्ट पार्टम कॉम्प्लिकेशन होतात ते आपल्याला नंतर दिसत नाहीत आणि कमी प्रमाणामध्ये गर्भाशय काढण्याची वेळ येत नाही. यामध्ये आपल्याला वाटतं की कसं कार्य करेल आयुर्वेद. जसे की हरितकी आणि पिंपळी हे जे 2 ड्रग्स आहेत ते प्रत्येक कार्य स्त्रियांच्या आजारावर करतात आणि त्याचे रिझल्ट आपल्याला उत्तम प्रकारे दिसतात. आपल्याला नियम काय पाळायचे आहेत तर हलका म्हणजे इन पिरियडिक सायकल वी हॅव टू फॉलो द फॉलोइंग रूल्स. आपल्याला हलकं जेवण करायचं आहे, कीप मेंटेन हायजीन, नंतर टेक अ रेस्ट, टेक अ प्लेंटी ऑफ वॉटर. हे करून आपल्याला. मी ॲडव्होकेट अंजली अभिजित कुलकर्णी. तसं मी औरंगाबाद आणि अंबड ह्या दोन्ही ठिकाणी प्रॅक्टिस करते, परंतु सन्माननीय व्यासपीठ यांनी जे आम्हाला बोलवलं, खरं तर त्यांना जे संस्कार त्यांच्या आईने जे दिले त्यामुळेच ही त्यांना प्रेरणा मिळाली की त्यांनी महिलांचा सत्कार इथे करावा. ही त्यासाठी मी मनापासून तुमची आभारी आहे.
की तुम्ही महिलांना ह्या इथे बोलवलं आणि त्यांना एक संधी दिली की आपलं मनोगत व्यक्त करायला. तसं महिलांना बोलायला काही जागा लागत नाही, त्या कुठेही बोलू शकतात, परंतु आपण एक व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून दिलं यासाठी खरंच मनापासून आभारी आहे. आता इतके मोठे मोठे खरंच बोलून गेल्या. केंद्र मॅडमला मी सांगू इच्छिते की मीही एक स्पोर्ट्समध्येच आहे, माझंही व्हॉलीबॉल नॅशनल झालं आहे. त्यामुळे कुठेतरी एक असं हे असतं की शाळा आणि महाविद्यालय हे आपल्याला घडवणारे एक मोठं हे व्यासपीठ असतं की त्यामुळे आपण त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. शाळेने मला स्टेट लेवलपर्यंत नेलं आणि महाविद्यालयाने मला नॅशनल घडवलं. युनिव्हर्सिटीही मी खेळले, कोल्हापूरला गेले, परंतु माझे जे शिक्षक होते ते खरंच आहे की शिक्षकाशिवाय आपल्याला जी योग्य दिशा असते ती कोणीच दाखवू शकत नाही. शिक्षक हा जो एक धागा असतो तो परत असं गुंफत आपल्याला असं पूर्ण माळ जी बनवतो तो हा शिक्षक वृंद असतो. आणि त्यामुळे मी शिक्षक वृंदाचे सगळ्यांचे आभारी आहे की त्यांनी खरंच आम्हाला एक वेगळ्या ह्याच्यातले आलेले दिग्गज आहेत इथे, त्यांना सगळ्यांना एकत्र आणायचं काम जे हे केलं या महाविद्यालयाने जे केलं त्यासाठी मी महाविद्यालयाचे आणि शिक्षक वृंदाचे सगळ्यांचे आभार मानते. सामंत साहेबांनी आम्हाला प्रत्येकीला खास करून आमंत्रण दिलं की नाही तुम्हाला यायचंच आहे. कालही त्यांचे संध्याकाळपर्यंत फोन होते की कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. आज बरंच काम होतं मला, पण मी तरीही सरांचा फोन रात्री पण आला की नाही या तुम्ही, म्हणून मी खास सरांच्या आग्रहास्तव आले. दादांची तर माझा पहिल्यांदाच परिचय झाला आहे, परंतु त्यांनी खरंच आम्हाला खूप चांगली संधी निर्माण करून दिली की सगळ्यांशी भेटायची एक आम्हाला माहीत नव्हतं. मला घनसावंगी हे जे ठिकाण होतं मी फक्त कोर्टासाठी यायचे, परंतु आज कॉलेजमध्ये येऊन सगळ्यांची भेट जी घडून आली ती आपल्या व्यासपीठामुळे झालं आहे. आणि ही संधी जी मला दिली, मॅडमनी तर खूप छान स्पीच दिलं आहे, डॉक्टर मॅडमनी पण खूप छान स्पीच दिलं आहे. त्यापुढे आम्ही ॲडव्होकेट कसं असतं एक सिस्टर ब्रांच असते, ॲडव्होकेट आणि पोलीस एक सिस्टर ब्रांच आहे. त्यामुळे मॅडमनी आमचं खूप सांगून दिलं की बालविवाह काय हे काय आपण प्रत्येक ठिकाणी बोलत असतो, परंतु माझं एक न्यू जनरेशनला फक्त एवढंच सांगणं आहे की आईवडील जे घडवतात त्यांच्यावर थोडासा एक विश्वास ठेवायचा तुम्ही प्रयत्न करा. मलाही माझे 2 मुलं आहेत, मुलगी आहे मोठी, मलाही माहिती आहे की आपणही त्या काळातून गेलो आहे स्टेजमधून, परंतु जसं आमच्या आईबाबांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही तो सार्थकी नेला. आज मी जे आहे अंबड, म्हणजे मी तशी प्रॉपर संभाजीनगरची, परंतु आईबाबांनी मला अंबडसारख्या ठिकाणी दिलं. तो एक त्यांचा विश्वास होता की नाही हा मुलगा तुला खूप छान सांभाळेल. मला थोडंसं वाटलं की का मला तुम्ही शहरातून तालुका प्लेसला पाठवलं, परंतु इथे आल्यानंतर माझ्या सासऱ्यांनी मला कधी जाणू दिलं नाही. तेही ॲडव्होकेट होते, कोरोना काळात ते राहिले नाही, परंतु त्यांनी मला कधी जाणू दिलं नाही. त्यांनी मला नेहमी सुनेपेक्षा म्हणजे मुलीपेक्षा जास्त जीव मला माझ्या सासऱ्याने लावला आणि मला जे स्टँड केलं ते माझ्या सासऱ्याने केलं. माझ्या माहेरी कुणीही ॲडव्होकेट नव्हतं, सासरी मी, माझे मिस्टर आणि माझे सासरे आम्ही तिघंही आहोत, परंतु जे मला सपोर्ट जो असतो की मॅडमनी सांगितलं की यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो, तसंच जसं रमाईंनी बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली, प्रत्येक क्षणी त्यांच्या पाठीमागे रमाई होत्या, त्यामुळे बाबासाहेब पुढे जाऊ शकले. जर त्यांना घरूनच खंबीर पाठिंबा नसता तर मला नाही वाटत बाबासाहेबांनी संविधानाची स्थापना केली असती, कारण रमाईंनी त्यांना प्रत्येक क्षणी साथ दिली. तसंच माझ्या पाठीमागे सुद्धा माझ्या नवऱ्यानी आणि माझ्या सासऱ्यांनी खूप साथ दिली. त्यामुळं आज मी इथे उभी आहे आणि आज मी एक कुठेतरी स्पेशलायझेशन, जसं मॅडम क्रिमिनल साईडची आहे तसं मी सिव्हिल साईडची आहे. मी सिव्हिल्स प्रॅक्टिस करते, क्रिमिनल प्रॅक्टिस करत नाही, परंतु आज जे काही माझं संभाजीनगर आणि अंबडला जे काही नाव आहे किंवा काय आहे त्यासाठी माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या सासऱ्यांनी खूप प्रयत्न केले. त्यासाठी मी त्यांच्याही मनापासून हे करते आणि जी व्यासपीठाने आम्हाला संधी दिली त्यासाठी आपली खरंच आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद. आपण कितीही कर्तृत्ववान झालो तरी आपलं कर्तृत्व दुसऱ्या कोणाला देण्याची जी दानत आहे ही फक्त आपल्याला महिलांमध्ये दिसते. ती खेळाडू वृत्तीने त्यांनी आपलं संपूर्ण कर्तृत्व माझ्या आईवडिलांचं आहे, माझ्या सासू सासऱ्यांचं आहे आणि इथं सत्कार घेणाऱ्यांचं सुद्धा आहे असं आपण म्हणालात. खरं तर आम्ही धन्य झालो आजचा हा कार्यक्रम घेऊन असं मला वाटते. यानंतर सौ योगेश्वरी देशमुख मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, सर्व प्राध्यापक वर्ग आणि माझ्या सर्व बंधू भगिनींनो, जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल जागतिक 8 मार्च हा जागतिक महिलांचा गौरव करण्यासाठी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. देशातील आणि जगात विविध
मोठ्या पातळीवर महिलांचं योगदान खूप मोठं आहे. आणि आता शाळा आणि महाविद्यालयांमध्येही महिला दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. विविध उपक्रम राबवले जातात. ही एक छान गोष्ट आहे. यामुळे तरुण पिढीच्या मनात महिलांविषयी आदर आणि काळजी निर्माण होईल असं मला वाटतं. 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून महिलांना मतदानाचा अधिकार, मालमत्तेचा अधिकार, समानतेचा अधिकार नव्हता. अमेरिकेतील काही कामगार स्त्रियांनी कामाचे तास वाढावेत आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता भेटावी यासाठी बरीच आंदोलने केली. आणि त्याबरोबरच वर्ण, लिंग भेद आणि प्रौढ स्त्रियांना मतदानाचा, पुरुषांप्रमाणेच प्रौढ स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी अनेक प्रयत्न केले, चळवळी केल्या. पण भारतामध्ये हा संघर्ष आपल्याला करण्याची गरज पडली नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांनाच स्त्री पुरुष समानतेचा अधिकार मिळवून दिलेला आहे. जागतिक महिला दिन हा फक्त महिलांना आपण सर्व म्हणतो आज वुमेन्स डे, सो एकमेकींना मेसेज करणं हॅपी वुमेन्स डे, पण खरंच आपण तसं एक दिवस करतो आणि बाकीचे 365 दिवस आपण महिलांविषयी बोलतो का? महिलांचा आदर होतो का? आज मॅडम म्हणल्या तसं महिलांची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची झाली आहे. एक दिवस उत्सव साजरा करणं, त्यांच्याविषयी बोलणं, कृतज्ञता करणं हे फक्त एका दिवसापुरतं मर्यादित न ठेवता बाकीही वर्षाचे 364 दिवस ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. त्याचबरोबर महिला दिन साजरा करतात कारण महिलांना सबलीकरण करणं हा एक मोठा उद्देश आहे. स्त्री पुरुष समानता, आपण एक स्त्री आहोत ही एक गोष्ट आहे. देवाकडून, निसर्गाकडून तुम्हाला मिळालेली ही एक भेट आहे. त्यामुळे स्वतःला कधीही कमी समजू नका. स्वतःविषयी अभिमान बाळगा, स्वतःची किंमत करा. स्वतःची किंमत केली तर जग तुमची किंमत करेल. आणि मॅडम म्हणल्या तसं तुमच्या संरक्षणविषयीचे कायदे आज विद्यार्थिनींना माहिती पाहिजे, जसं की 498, 354, 376, विशाखा गाईडलाईन या सर्व गोष्टी मुलींना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. मी इथल्या कॉलेजच्या विद्यार्थिनींना एक संदेश देऊ इच्छिते की आत्मनिर्भर बना, स्वतःचं वाचन, लेखन, छंद जोपासा, प्रत्येक कार्यक्षेत्रात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करा आणि स्त्रीजन्माचा उपयोग करताना तुमच्या पंखातलं बळ कधी कमी होऊ देऊ नका, हेच मी सांगेन. आणि सांगते, समाज तभी होगा महान, समाज तभी होगा महान जब होगा हर नारी का सम्मान, जब होगा हर नारी का सम्मान. एवढे बोलून मी 2 शब्द संपवते. आणि स्वयं सजे वसुंधरा संवार दे, आपल्यापासून या संपूर्ण पृथ्वीला सुंदर करण्याचे विचार आपण आपल्या मनोगतातून व्यक्त केलेले आहेत. यानंतर या महिला सत्कार सोहळ्याचं शेवटचं मनोगत आहे. सन्माननीय ॲडव्होकेट आशाताई दिघे गाडेकर, राष्ट्रमाता माझी जाऊ आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना विनम्रपणे अभिवादन करते. कर्तबगार महिलांच्या कर्तृत्वाला सलामी देताना समाज, कुटुंब व देशासाठी सतत झटणाऱ्या सखींना माझा मानाचा मुजरा. मैत्रिणींनो, स्त्री शक्तीचा जागर करत असताना सर्व महिला वर्गास आजच्या दिवसापुरत्याच नव्हे तर चिरकाल, सदैव सर्वकाल हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. 8 मार्च हा दिवस महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असं आपण समजतो. परंतु फक्त 8 मार्च एकच दिवस का, तर 365 दिवस आमच्यासाठी, आमच्या सन्मानासाठी सगळ्यांनी या 365 दिवस आमचा सन्मान केला पाहिजे. तरच या महिला दिवसाचं काहीतरी औचित्य घडेल, याचं काहीतरी सार्थक घडेल असं मला वाटतं. मैत्रिणींनो, प्राचीन काळी स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं, कुठलेच अधिकार नव्हते. त्यांच्या स्वातंत्र्याचा सूर्यच मावळला होता. परंतु सध्या परिस्थिती बदलली आहे. प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक ऑफिसमध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल,
महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीने काम करताना आपल्याला दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की ज्या राष्ट्रात ज्या समाजात श्रेष्ठ महिला निर्माण होतील तो समाज किंवा ते राष्ट्र कधीही रसातळाला जाणार नाही. आणि हे त्यांचं जे ध्येय होतं ते आता कुठेतरी आपल्याला प्रगतीपथावर येताना आपल्याला दिसून येत आहे. मैत्रिणींनो, मला इथे असं म्हणावंसं वाटतं की मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी फक्त एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे आई. मी इथे आल्यानंतर म्हणजे निशब्द झाले की आपण इथे आलो तर मला या स्वागत समारंभापेक्षाही आनंद या गोष्टीचा झाला की आपल्याला इथे ऐकता आलं. इथे ज्या तज्ज्ञ महिला बोलल्या, वक्त्या खूप छान बोलल्या, याचं खूप समाधान वाटलं. आणि आपण कुठेतरी उंच शिखरावर जात आहोत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न कुठेतरी सत्यात उतरत आहे अशी जाणीव झाली. आणि खरंच आपण आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या महिला एवढे छान बोलल्या की आमची अलका केंद्रे असेल, इथे वीर मॅडम आलेले आहेत, वीर मॅडम पण खूप छान बोलतात. आम्ही सर्वजणी एकत्र काम करतो आणि हे काम करत असताना वाईट या गोष्टीचं वाटतं की जेव्हा पोलीस स्टेशनला 13-14 वर्षाच्या मुली येतात आणि कुठेतरी कुणाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकतात, तेव्हा त्यांना तो जो प्रियकर असतो, भलेही तो प्रियकर कामगार असेल, एखाद्या उकांड्यावर तिला घेऊन राहत असेल, तरी सुद्धा तो प्रियकर तिला एवढा प्रिय वाटतो की ती म्हणते नाही, त्याच्याशिवाय माझं जग नाहीये. आता एक 8-10 वर्षापूर्वी एका 13 वर्षाच्या मुलीने जो प्रेमविवाह केला होता, वीर मॅडम असतील, आम्ही सर्वांनी तिला समजावलं होतं, परंतु ती आमचे नंबर सगळे व्यवस्थित ठेवते. कारण कशासाठी की मग कधीतरी अडचणीत आम्हाला कामं येतील. तर त्या मुलीचा मला फोन आला की मॅडम, माझा नवरा मला खूप मारतो, आता माझे आईवडील मला घेणार नाहीत, मग तुम्ही त्यांना समजवा. आम्ही जेव्हा तिला समजावत होतो तेव्हा ती मुलगी म्हटली की नाही ना, मला माझे आईवडील खूप त्रास देतात आणि मला त्याच्याकडेच जायचंय. इथे महाविद्यालयीन तरुणी आलेल्या आहेत, त्यांना मला सांगावंसं वाटतं की अगोदरच्या वक्त्यांनी खूप अगदी मनातून सांगितलेलं आहे की मुलींना तुम्ही शिका. तुम्ही जर शिकलात तर तुमच्या पायावर उभं राहिल्यानंतर तुम्हाला जो अनुभव येईल तो अनुभव खूप आनंददायी असतो. मला आता ज्या सुपरवायझर मॅडम बोलल्या त्यांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं की विवाहानंतर त्या क्लास 3 पर्यंत आलेल्या आहेत आणि त्यांना क्लास 1 पदाची अपेक्षा आहे. खरंच मॅडम, आपण क्लास 1 पदापर्यंत पोहोचाल, आपलं हे स्वप्न पूर्ण हो. कारण आपण स्वप्न पाहत आहात आणि स्वप्न पाहायला काय अर्थ आहे, म्हणजे काही अडचण आहे का? बिलकुल नाही. मी तर खूप मोठे मोठे स्वप्न पाहते आणि मला असं वाटतं की स्वप्न हे फुकट पाहायचे असतात, नाही का? परंतु बरेच स्वप्न माझे अस्तित्वात आलेले ते स्वप्न सत्यात उतरलेले आहेत. मुलींनो, मला इथे सांगायला आवडेल की मी 10वी नंतर, लग्नानंतर मी शिकले. आमचा हा भैया, चौथे भैया, हा लहान होता, त्याला मी खूप लहानपणापासून ओळखते आणि भैयाची प्रगती पाहून मी खरंच खूप आनंदित झाले. या कॉलेजमध्ये आल्यानंतर असं वाटलं की मी औरंगाबादच्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या विद्यापीठातील जे नाट्यशास्त्र विभाग आहे तिथे आल्यासारखं का वाटलं, तर इथले जे विद्यार्थी आहेत खूप चांगले घडलेले आहेत. इथले 2 कवी ज्यांनी खूप सुंदर आवाजात आपलं गाणं व्यक्त केलं. पोवाडा तर खूप भारदस्त आवाजात होता आणि आपल्या छोट्या मुलांसाठी मला खूप आनंद वाटला. आणि असे जर विद्यार्थी या महाविद्यालयात घडत असतील तर खरंच आपलं सर्वांचं खूप खूप कौतुक. इथले गुरुजन वर्ग असतील, संस्थेचे प्राचार्य असतील, सचिव असतील, इथले बरेचसे प्राध्यापक तर माझ्या सर्वच ओळखीचे आहेत आणि मी त्यांना जवळून ओळखते. आमचा नेहमीचा संबंध असतो. तर या महाविद्यालयाचं मी खूप कौतुक करते आणि या महाविद्यालयात असेच अलका केंद्रेसारखे असतील, डॉक्टर मॅडम सारखे असतील, सर्व विद्यार्थी घडवून आत्ताच या डॉक्टर मॅडमनी खूप चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे.
त्यांनी जे सांगितलं की महिलांनी काळजी घेतली पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे. मैत्रिणींनो, आपण काय करतो, आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलत असताना आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. स्वतःकडे दुर्लक्ष का करतो, तर मी कुटुंबाची काळजी घेते, मी कुटुंबाची प्रमुख आहे, माझा नवरा सकाळी जेवला पाहिजे, मुलं जेवले पाहिजे, त्यांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि आपण काय करतो, आपलं घर स्वच्छ करण्याच्या नादात आपल्याला जरी भूक लागली तरी पण आपण ते विसरतो आणि मग आपली भुकेची वेळ निघून जाते. तसंच आपण ऑफिसला येतो आणि त्यामुळे आपल्या तब्येतीवर खरंच परिणाम होतो. पुढे गर्भपिशवीचे किंवा कॅन्सरचे जे काही आजार होतात त्या आजाराला कारणीभूत आपण स्वतःच असतो असं मला वाटतं. कारण जेव्हा एखादा आजार पूर्वसूचना देत असतो तेव्हा आपण एखादी पेनकिलर गोळी घेतो आणि ती लगेच थोडासा आराम मिळाला की दुर्लक्ष करतो. परंतु माता भगिनींनो, आपण स्वतःकडे दुर्लक्ष न करता आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे, कारण आपण कुटुंबाचा कणा आहात. जसं की परदेशी सरांनी मगाशी सांगितलं की जर समजा महिला घरात नसली तर घराचा उकिंडा होतो. मला सरांना एक प्रश्न विचारावा वाटतो की सर, फक्त गरजेपुरतीच तुम्हाला महिला पाहिजे का? कारण म्हणजे बायको माहेरी गेली की मग बेशिस्त होता तुम्ही. का बेशिस्त होता? तुम्हाला स्वतःला सवय का लावून घ्यायची नाहीये? आम्ही काय नोकर आहोत का? आम्हाला धाक म्हणजे सॉरी, मी असं काही बोलायला नको, परंतु पुरुष वर्ग सुद्धा इथे बरेचसे जण बसलेले आहेत. मी का सांगते, तर मी स्वतः माझ्या घराला शिस्त लावलेली आहे. सकाळी आंघोळ झाल्यानंतर टावेल बायकोकडे देण्याची खूप जणांना सवय आहे. का देता बायकोकडे? तुम्हाला हात नाहीत का? तुम्ही रोज घरात राहता, तुम्हाला माहित नाही का टावेल कुठे ठेवायचा? तुम्ही तुमचा टावेल स्वतः वाळू घालायचा, तुम्ही तुमचं कपाट स्वतः आवरायचं आणि वेळ पडली तर स्वतः वाढून घ्यायचं. का आम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्यासमोर हजर पाहिजे? तर घरामध्ये तुमचा जो उकिंडा तयार होईल तर तुमच्या चांगल्या सवयीमुळे निश्चितच यात बदल घडेल आणि पुढच्या पिढीला सुद्धा तुमचं अनुकरण करण्याची जर वेळ आली तर पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील. मी स्वतः याच्यापासून सुरुवात केलेली आहे. टावेल फेका नाही तर तिकडं कुठं बाहेर टाका, नाही तर काही करा, पण तुम्ही तुमचा टावेल आणि तुमचे कपडे स्वतः ठेवले पाहिजे. याच्यामुळं काय होतं की आपला सकाळचा जो वेळ, महत्त्वाचा वेळ असतो, तो वेळ वाचतो. म्हणजे पुरुष वर्गाला कुठेतरी वाईट वाटेल, परंतु माफी मागते, पण निश्चितच तुम्ही ही सवय लावण्याचा प्रयत्न करा. काय होईल की आम्हाला थोडीशी उसंत मिळेल, आम्हाला थोडासा आराम मिळेल. आपण असं पाहतो की ज्या घरामध्ये एखादी स्त्री दुःखी असेल किंवा निराश असेल तर त्या घराचे विनाश नक्की आहे, हे पण लक्षात घ्या. एखादा पुरुष वर्ग काय करतो की स्त्रियांवर खूप अन्याय अत्याचार करतो. त्याला वाटतं काही फरक पडत नाही, हिला काय कळतं, आपण त्रास दिला तरी हिला काही कळणार नाहीये. परंतु मी जी दुटप्पी जी भूमिका घेतो त्यातून त्याला स्वतःलाच त्याच्या कर्माचा पाडा त्यालाच फेडावा लागणार आहे. बरेचसे पुरुष मंडळी महिलांच्या बाबतीत खूप असं म्हणजे दुटप्पी वागतात, असं डुप्लिकेट वागतात. तर असं व्हायला नको. विद्यमान न्यायालयात काम करत असताना खूप अनुभव येतात. अगदी म्हणजे 3-4 महिने झाले की लगेच मुलींना त्रास देतात, दुसरं त्यांचं कुठेतरी अफेअर असतं. आणि तुमचं जर अफेअर आहे, पुरुष वर्गाला मला म्हणावंसं वाटतं की जर तुमचं अफेअर असेल तर का तुम्ही त्या दुसऱ्या मुलीला फसवता, का तिच्याशी लग्न करता? कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मुलीला नकार देण्याची आज्ञा नाहीये. माझी एक मैत्रीण आहे, उच्च शिक्षित होती, खूप सुंदर होती आणि आमची अशी अपेक्षा होती की तिला खूप चांगलं स्थळ मिळेल, खूप चांगला नवरा मिळेल. पहिलं स्थळ आलं तर ज्या दिवशी साखरपुडा होता त्याच दिवशी त्या मुलाची मैत्रीण आली आणि ती म्हटली की माझं आणि या मुलाचा अफेअर आहे, तुला जर करायचं असेल लग्न तू बिंदास कर, माझी काही अडचण राहणार नाही, पण मी त्याच्यासोबतच राहील. त्यानंतर ते लग्न मोडलं. दुसऱ्या लग्नाला मुलगी तयार झाली की मी आता चांगलं म्हणजे पारखून पाहिजे. दुसऱ्या वेळेस सुद्धा असंच झालं की त्या मुलाचं अफेअर होतं. त्यानंतर त्या मुलीने त्याच्यापासून घटस्फोट घेतला आणि आता स्वतःच्या पायावर उभी आहे, स्वतः अगदी छान आनंदाने ती जीवन जगत आहे.
आता तिसऱ्यांदा आईवडील म्हटले की तू आता लग्न कर. ती मुलगी मला म्हटली, मॅडम मला एकतर तुम्ही पॉयझन टाकून मारून टाका, नाही तर मला माझ्या मनासारखं जगू द्या. का ती काय बाहुली आहे का? प्रत्येक वेळेला तुम्ही तिच्यावर लादायचं आणि ते सहन करायचं. तर इथे आलेल्या कॉलेजच्या मुलींना मला हे सांगावंसं वाटतं की आपण प्रेम प्रकरणाच्या भानगडीत पडू नका. जसं की आत्ताच या ॲडव्होकेट मैत्रिणीने सांगितलेलं आहे, हे प्रेम प्रकरण जे आहे ना ते खरोखरच म्हणजे क्षणिक सुख आहे. आणि आपल्याला जर प्रेम करायचं तर असा प्रेमवीर निवडा की तो शेवटपर्यंत तुमची साथ देईल. आपण निवडण्यामध्ये चूक करतो. आपलं पहिलं प्रेम आपल्या वडिलांवर जर असेल तर आपण आईवडिलांच्या पुढे जाणार नाही. आम्ही बऱ्याचशा मुली पाहिल्या जे की प्रेम प्रकरण यशस्वी झालं असं कुणाच्या आहे का? लक्षात आहे? प्रेम केलं, विवाह केला आणि ते यशस्वी झाले. यशस्वी आहात ना? चला भैयासाठी जोरदार टाळ्या. काही ज्यांचं यशस्वी झालं नाही ना त्यांना असं वाटलं असेल की अरे खूप पश्चाताप झाला, अगोदर मॅडमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. तो एक बकेट सुद्धा भरून आणत नाही. तो म्हणतो मी तेव्हा बोललो होतो, आता थोडंच बोललो. आपलं काय असं ठरलं नव्हतं की मी जन्मभर तुझ्याशी असं वागे. म्हणून प्रेमाच्या भानगडीत न पडता स्वतःचं ध्येय घडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आता जर समजा आपण असं पाहिलं की आपल्याला अधिकारी व्हायचं आहे तर मग आपल्याला काय करावं लागेल? सगळ्या गोष्टीचा त्याग करावा लागेल, उपवास करावा लागेल. मुली इथे भरपूर आहेत आणि शारीरिकदृष्ट्या त्या अगदी पोलीस अधिकारी होतील, SP होतील, कलेक्टर होतील, मोठ्या पदावर निश्चितच जातील आणि या कॉलेजचं नाव अजरामर करतील असं मला वाटतं. आणि खरोखरच तुम्हाला या महिला दिनाच्या निमित्ताने मी खरंच शुभेच्छा देते. एका ठिकाणी सिंधुताई सपकाळ असं म्हणतात की डोळ्यातील आसवांनो वाहू नका, डोळ्यातील आसवांनो वाहू नका, अंतरीच्या वेदना जगात दावू नका. आमची जी महिला भगिनी आहे, महिला भगिनी आमची खूप दुःख असं सोचून ठेवत असते, कोणाला सांगत नाही. मैत्रिणीला जर सांगितलं तर मैत्रिणी काय करतात? 4 जणी जाऊ परत ते सांगतात. ही सवय कुठेतरी आपण मोडली पाहिजे. एखाद्या मैत्रिणीने आपल्याकडे गुपित गोष्ट सांगितली आणि तिनं सांगितलेलं आहे आपल्याला की नको तू आता कोणाला सांगू नको, तू खूप माझी जवळची आहे, तरी पण आपल्याला मोहच नाही आवरत, सांगतो आपण. कारण तिच्यापेक्षा आपल्याला जिच्याजवळ सांगतो ती महत्त्वाची असते. तर मैत्रिणींनो, आपण हे पण कुठेतरी विसरलं नाही पाहिजे की आपली एखादी भगिनी अडचणीत असेल, दुःखात असेल तर तिला आपण साथ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ना की तिचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर केलं पाहिजे आणि आपलं ध्येय आपण गाठलं पाहिजे. आपण कधीही विचलित होण्याचा प्रयत्न नको करायला. कोरोनासारख्या ह्या राक्षसाने बरेचसे जीव गेले, बऱ्याचशा महिला विधवा केल्या, यातली ती. आणि या तिन्ही मुलांना तिनं सगळं दुःख बाजूला ठेवून खूप चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं. तिची मुलगी आता मागच्या राज्यसेवाचे जे निकाल लागले त्यामध्ये तिची मुलगी क्लास 2 ऑफिसर म्हणून तिची निवड झाली. आणि अशा महिलांचं मला खरोखरच कौतुक करावं असं वाटतं. म्हणूनच बहिणाबाई एका ठिकाणी असं म्हणतात की माझं सुख हंड्या झुंबर टांगलं, माझं दुःख तळघरात कोंडलं. कारण एखाद्या महिलेवर जर अशी वेळ आली ती म्हणाल की नाही आता मला माझे पती नाही आहे, माझ्या मागं कोणीच नाही आहे. तर आपण पाहिलेलं आहे की आपल्या महिलांनी आत्महत्या न करता आपल्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत. आणि धुंद वादळ असं कोटला किनारा, असं वादळ खरं तर आमचे सचिव साहेब मॅडम बोलत असताना घाबरतही होते आणि हसतही होते. पण असं हे वादळ खरं तर आमच्यामध्ये आहे आणि एक चांगल्या दृष्टीनं त्यांच्याकडे आम्ही सगळेजण पाहतो. एक नवी दृष्टी घेऊन ते या संस्थेला घेऊन पुढे जाताना आपल्याला दिसतात. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या सत्कार सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप करावा. व्यासपीठावर उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य परदेशी सर, त्याचबरोबर
आजच्या सर्व सत्कार मूर्ती आपण सर्वच आहात, पण आपल्यातले काही प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही त्यांना पुढे निमंत्रित केलेलं आहे. अशा आमच्या साळवे आजी आहेत, वरती गाडेकर मॅडम आहेत, आमच्या वहिनी आहेत देशमुखताई, त्या इकडे आहेत नगरसेविका, मुख्याध्यापक मॅडम आहेत आमचे, त्याचबरोबर मस्के मॅडम होत्या, आता त्या डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे एक इमर्जन्सी पेशंट तिकडे आलं, त्यांनी मला सांगितलं, त्या तिकडे गेलेल्या आहेत हॉस्पिटलला, त्यामुळे त्याही इकडे होत्या. आणि आपल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी केंद्रेताई आहेत, अंबड पोलीस स्टेशनच्या अंजलीताई कुलकर्णी आहेत, आणि त्याचबरोबर माझे सहकारी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेशराव काळे आहेत, आमचे नवनिर्वाचित तालुका प्रमुख युवा सेनेचे सचिन भाऊ चिमणे आहेत, आणि त्याचबरोबर माझ्या संस्थेच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व इथे उपस्थित राहिलेल्या सर्व माता भगिनी यांचं मी प्रथमतः स्वागत करतो आणि आपले आभार मानतो की आपण वेळ काढून आमचा हा कृतज्ञता स्वीकारण्यासाठी आपण इथपर्यंत आलात. कारण निश्चितपणे आपल्या सर्वांचे भाषण ऐकताना हे जाणवलं आणि हे वास्तव आहे की महिलांना सगळ्यांसाठी घरात त्या वेळ काढतात, पण स्वतःसाठी वेळ काढणं त्यांना खूप कठीण असतं. पण तोही वेळ तुम्ही माझ्या पत्राला विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलात, त्याबद्दल मी खरंच आपला आभारी आहे. खरं तर मागच्या 4-5 वर्षापासून मी संस्थेचं काम आमच्या तीर्थरूप माजी आमदार चोते साहेबांच्या छत्रछायेखाली शिकण्याचा प्रयत्न करतोय. एक एक गोष्ट ते मला शिकवतायत, तशा हळूहळू मी शिकतोय. आणि हे काम जसं सुरू केलं तेव्हापासूनच वाटत होतं की आपण आपलं महाविद्यालय फक्त विद्यार्थी येणार, त्या विद्यार्थ्यांना आपले प्राध्यापक शिकवणार आणि ते इथनं पासआउट होऊन जाणार, एवढंच न राहता हे महाविद्यालय ह्या घनसंगवी तालुक्याचं आणि ह्या पूर्ण भागाचं आजूबाजूच्या एक सांस्कृतिक केंद्र झालं पाहिजे. आणि तो उद्देश ठेवून आपण समाजातल्या विविध घटकांना आपल्या महाविद्यालयात अशा प्रसंगी, जसं की महिला दिन असेल, पत्रकार दिन असेल, त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, अशा विविध माध्यमातून त्या सर्व गुणवान विद्यार्थ्यांना, त्या सर्व महिलांना, समाजातल्या प्रत्येक घटकाला महाविद्यालयात बोलवून त्यांचा सत्कार करण्याचा एक कार्यक्रम करत असतो. आणि हा कार्यक्रम, महिला दिनाचा कार्यक्रम, गेली अनेक वर्ष, 2-3 वर्षापासून माझ्या मनात होता की आपण हा घेतला पाहिजे, आपण सर्वांना निमंत्रित केलं पाहिजे. एवढ्या महिलांच्या कौटुंबिक, शैक्षणिक सगळ्या अडचणी असताना सुद्धा त्यातनं पुढे येऊन आपलं स्वतःचं काहीतरी कर्तृत्व केलेल्या महिला खरं तर आपल्या भागात भरपूर आहेत का, याचा शोध घेण्यापासूनच या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आणि काल परवाच्यानं मी इथं आमच्या महाविद्यालयाला आमच्या सर्व सन्माननीय प्राध्यापकांची बैठक घेतली आणि आम्ही सगळे आजूबाजूचे 2-3 तालुक्यातले नावं काढली. आपण बघूयात किती महिला येतात, मग त्याच्यामध्ये डॉक्टर किती आहेत, इंजिनियर किती आहेत, प्राध्यापिका किती आहेत, मुख्याध्यापिका किती आहेत. तुम्हाला सांगायला मला आश्चर्य आणि अभिमान वाटतो की आम्हाला वाटत होतं की यादी फार तर आमची 100 पर्यंत जाईल, पण दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत आम्हाला महाविद्यालयात बसावं लागलं आणि एकंदर 300 आपल्या माता भगिनींना आम्हाला पत्र, म्हणजे एवढ्या कर्तृत्ववान महिला आपल्या या 2-3 तालुक्यात आहेत हे या निमित्तानं आम्हाला सुद्धा कळालं. खरं तर आता भाषणाच्या वेळेस सुद्धा भाषण सुरू होताना संपताना मस्के मॅडम म्हणल्या, बाकीचे म्हटले की भारत माता की जय. ही माता कोण आहे? म्हणजे निश्चितपणे असा, म्हणजे मला भाषणात कोणीतरी म्हटलं की बाबा भारतीय संस्कृतीत महिलांना दुय्यम स्थान, हे बिलकुल चुकीचं आहे. म्हणजे मला सांगायला आवडेल की जेव्हा स्वामी विवेकानंद, जेव्हा आपल्याला माहिती आहे धर्म परिषदेसाठी अमेरिकेत गेले होते आणि त्यानंतर त्यांचं ते भाषण गाजलं आणि त्यानंतर त्यांना अमेरिकाभर आणि युरोपभर त्यांना विविध व्याख्यानांसाठी निमंत्रणं आली. तिथं स्वामीजी गेले. एका व्याख्यानात समोरच्या श्रोत्यांनी एक प्रश्न विचारला की तुम्ही एवढं तुमच्या मातृभूमीचं, एवढं भारताचं, एवढं तुमच्या धर्माचं महत्त्व आम्हाला इथं सांगतायत, पण आम्ही असं ऐकतो आणि बातम्यांमध्ये असं वाचतो वर्तमानपत्रांमध्ये की भारतामध्ये स्त्रियांना पुरुषाच्या बराबरीचं स्थान नाहीये. हे खरं आहे का? स्वामीजी त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात की हे खरं आहे. तर सगळा पुढचा क्राऊड ओरडायला लागतो, सगळा लोक, की शेम शेम. आणि मग स्वामीजी ते ऐकतात आणि शांतपणे फक्त त्यांच्याकडे बघून एवढं म्हणतात की तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे की भारतामध्ये पुरुषाच्या समान स्त्रीला स्थान नाहीये, तर याच्या पलीकडे भारतामध्ये स्त्रीचं स्थान हे पुरुषाच्या पुढचं आहे, ते देवाऱ्यामधलं आहे. भारतीय संस्कृती अशी जगातली एकमेव संस्कृती आहे. मला सांगायला आपल्या ठिकाणी अभिमान वाटेल की ह्या जगातल्या प्रत्येक धर्मात ईश्वर तो आहे, ती नाहीये. बाकीच्यांमध्ये भारतीय संस्कृती अशी एकमेव संस्कृती आहे ज्यामध्ये ईश्वर ती सुद्धा आहे.
ती जगदंबा आहे. त्याच्यामुळे ह्या संस्कृतीचा आपण वारसा सांगतो. म्हणजे गार्गी असेल, मैत्रेयी असेल, अशा पुराणांमध्ये ज्या महिलांचा उल्लेख आहे, ज्यांनी सुक्त लिहिली, ज्यांनी म्हणजे अशा धर्म सभांमध्ये वादविवाद घातले, अशा सुद्धा महिलांचा आणि अशा ह्या संस्कृतीचे आपण पाईक आहोत. निश्चितपणे तो सुद्धा आपल्याला वारसा आहे. आणि ही खरंच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण ह्या संस्कृतीचे एक भाग आहोत, ह्या घटक आहोत. आणि म्हणजे आपले म्हणतात ना, या देवी, आपलं काय नाव आहे, काय येते, या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, भक्ती रूपेण संस्थिता, ती स्त्री रूपेण सुद्धा संस्थित आहे. ही आपली, मला वाटतं त्या ठिकाणी संस्कृती आहे. आणि एकीकडे हे की देव्हाऱ्यात आपण आपल्या स्त्रियांना ठेवतो, पण जरा असं कट्टू आपण प्रेझेंटला येऊयात की खरंच म्हणजे काय आपण त्या ठिकाणी किती ह्याच्यामध्ये वास्तव आहे. म्हणजे एखाद्याला कसं असतं की तो जोपर्यंत फोटोमध्ये असतो तोपर्यंत तो पूजनीय असतो. तोच महात्मा गांधी तेच खाली येऊन तुम्हाला उपदेश करायला लागले की तुम्ही म्हणता की तुम्ही तर आपले फोटोमध्येच बरे आहेत. तर असं प्रकारचं एकंदर मला वाटतं आपला सुद्धा तो दंभच आहे, एक सांस्कृतिक दंभ सुद्धा आपल्यात आहे. म्हणजे आपण निश्चितपणे त्या संस्कृतीचे वारस आहोत, पण जर त्याच्यामध्ये असा प्रकारचा दंभ असेल की स्त्री ही देवी आहे, स्त्री ही सर्वस्व आहे, तिच्या उदरातनं हे विश्व निर्माण झालं असे एकीकडे म्हणायचं, आणि एकीकडे मात्र त्याच समाजामध्ये मला वाटतं केंद्रीय मॅडमला चांगला माहित असेल की वर्तमानपत्राचा एकही दिवस असा रिकामा जात नाही की त्या वर्तमानपत्रामध्ये बातमी नाही की कुठेतरी बलात्कार झाला, कुठेतरी विनयभंग झाला. आणि खूप म्हणजे हा मुद्दा खरं तर मला सुद्धा घ्यायचा, म्हणजे मी ह्याच्यावर येणारच होतो की बालविवाहाचा मुद्दा किती गंभीर आहे. आणि मी इथं जाहीरपणे सांगू इच्छितो की अशा कितीतरी विवाहांचे निमंत्रण राजकीय क्षेत्रात काम करत असताना आम्हाला येतात आणि आम्हाला गुपगमान त्या विवाहांना जावं लागतं, कारण आम्ही मतांचे भिकारी आहोत. म्हणजे खरं तर त्या गोष्टी पटत नाहीत, पण आम्ही त्या ठिकाणी बोलू शकत नाही. तर निश्चितपणे मला वाटतं की ही खरं तर ही शोकांतिका आहे आणि ही खेदाची बाब आहे आमच्यासाठी सुद्धा. म्हणजे कितीतरी लग्नांना आम्ही जातो आणि म्हणजे आधी काही माहीत नसतं, ते पत्रिका देताना काही कोणी सांगत नाही, पण तिथे गेल्यावर ते लक्षात येतं. पण त्या ठिकाणी आम्ही काही बोलू शकत नसतो, कारण शेवटी आम्ही मतांचे भिकारी आहोत, आम्हाला बोलता येत नाही. पण अशा ज्या केंद्रीय ताई सारख्या आहेत, गाडेकर मॅडम सारखे आहेत आपल्या, आणि त्याच का इथं बसलेली प्रत्येक महिलाही कर्तृत्ववान आहे. इथं कुणीतरी डॉक्टर बसलाय, कुणीतरी इंजिनियर बसलाय, कुणीतरी वकील बसलाय, कुणीतरी सरपंच बसल्यात. आपण सर्व निश्चितपणे ह्या गोष्टींची रिपोर्ट केला पाहिजे, ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. कारण म्हणजे ज्या वयामध्ये स्वतःचं काय बरं वाईट ज्यांना कळत नाही ते पुढची पिढी घडवण्यासाठी कसे सक्षम असू शकतात, याचा सुद्धा ओवापोह समाजाने केला पाहिजे. मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो, स्वामीजींचीच एक गोष्ट सांगतो. खरं तर विवाह, बालविवाह त्यातनं बाहेर पडल्यानंतर काय परिस्थिती स्त्रियांवर येते ही भयानक गोष्ट आहे. विवेकानंद पूर्ण जगामध्ये फिरून धर्मसंस्थेनंतर जेव्हा पहिल्यांदी कलकत्त्यामध्ये आले, तर उतरल्यानंतर त्यांनी सांगितलं की मिरवणूक कुठं जायची, तर ते म्हणे मला त्या सोनागाचीतल्या माझ्या बहिणींना भेटायला जायचं. सोनागाची हा तेव्हाही आणि आजही जगातला सगळ्यात मोठा रेड लाईट एरिया आहे, जगातला सगळ्यात मोठा वेश्यावर तिथे वस्ती आहे, तिकडे जायचं. तिकडे पुढेही निरोप गेला की एवढा साधू संत महात्मा आपल्याला भेटायला येतोय. त्याही महिलांना आनंद झाला, खुशी झाली. त्यांनी त्यांना ओवाळायचं ताट वगैरे केलं. स्वामीजी तिथं गेले, तो सगळा लवाजमा तिथं गेला, त्यांनी ओवाळलं. स्वामीजींनी वाकून नमस्कार केला आणि असं म्हणले की हे चंडी माते मला माफ कर. मला सांगताना सुद्धा माझ्या अंगावर काटा येतोय. का असं म्हटले असतील बरं ते? का त्यांना तिथंच जावं वाटलं असतील? बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल, कदाचित असेलही, सगळे विद्वान इथं बसलेले आहेत. छोट्या नरेंद्र दत्ताला, म्हणजे नंतर स्वामी विवेकानंद झाले, त्यांना एक बहीण होती. त्या बहिणीचा असंच विवाह झालेला, तेव्हाही लहानपणी विवाह होत होता, त्या पद्धतीपर्यंत झालेला. आणि त्या बहिणीला तिच्या सासरी नवऱ्याकडनं प्रचंड त्रास होता. स्वामी विवेकानंदांच्या बहिणीने आत्महत्या केलेली आहे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल. तर म्हणजे नवरा म्हणजे काय, दारू पिऊन मारणार, त्याचं काहीतरी बाहेर खालीपणा आणि असंख्य काही प्रश्न असतील, जे महिलांना तुम्हाला आपलं म्हणजे ज्यांना समाजात फेस करावं लागतात. स्वामी विवेकानंदांच्या बहिणीने आत्महत्या केली. मला वाटतं कुठंतरी ते लिंक होतं की स्वामीजींना माहीत होतं की आपल्या बहिणीला आपल्या समाजव्यवस्थेने दोनच पर्याय ठेवले की हळद लावून घरात पाठवली तर ती तिरडीवरच हळद लावून घरातून बाहेर यायचं. जर तिने बंड केलं असतं तर त्या बंडाचा रस्ता सरळ सोनागाचीत जात होता. हे स्वामीजींना माहीत होतं. म्हणून त्यांनी हात जोडून सांगितलं की हे काली माते मला माफ कर. ही समाजव्यवस्था कट्टू त्या दिवसापासून आजपर्यंत
ह्याच्यामध्ये काय फरक आहे मला जरा सांगा बरं. आज सुद्धा आपण आपल्या समाजामध्ये तारुण्यात विधवा झालेल्या महिलांचा पुनर्विवाह लावून देत नाही. आमच्या खानदानाला, आपल्या कुणीतरी खोट्या अस्मितेला त्याच्यामुळे ठेस पोहोचते, कलंक लागतो. एकदम दंभ आहे हे सगळं. आणि खरं तर ताई तुम्ही म्हटलं की माझ्या आईचे, खरंच माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत. माझ्या वडिलांचं म्हणजे आमच्या घरामध्ये आमच्या चुलत बंधू एक असेच ॲक्सिडेंटमध्ये तो वारला. मी खूप लहान होतो तेव्हा. त्यांच्या तरुण पत्नी, त्याला एक मुलगा झालेला 11 महिन्याचा. आमच्या वहिनी, आमच्या वडिलांनी सांगितलं की हिचं आणि हिच्या मुलाची ताटातूट करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिलाय. त्याच्या लहान भावासोबत, आमच्या एका दुसऱ्या चुलत बंधूंसोबत आम्ही आमच्या घरातल्या घरात पुनर्विवाह केला. ही गोष्ट पचण्यासारखी नाहीये समाजाला, पण ही माझ्या वडिलांनी केली. आणि तेव्हा मी खूप लहान होतो, पण जेव्हा आता मोठं होतं तेव्हा बघतोय की हे सोपं नाहीये. हे कितीतरी लोकांनी नाव ठेवलं, आमच्या गावात कितीतरी लोकांनी नाव ठेवली, त्या पोराला काय पोरगी भेटत नव्हती का असं. पण कुणी अधिकार दिला तुम्हाला? एखाद्याचा उभं आयुष्य जिवंत जाण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? या समाजाला कुणी दिला? ह्या गोष्टींचा सुद्धा कुठेतरी उहापोह केला पाहिजे, ह्याचा गोष्टींचा विचार झाला पाहिजे. आणि निश्चित तो संस्कार माझ्या घरातनं मला मिळालाय की कुठलाही समाज जेव्हा समाजाचा विकास, आपण म्हणतो ना समाज म्हणजे कोणता समाज असतो? फक्त पुरुष म्हणजे समाज आहे का? महिला त्या समाजात येत नाहीत का? निसर्गाने जन्म दर हा महिलांचा जास्त असतो नैसर्गिकपणे, कारण त्यांच्यात म्हणजे दोन्हींचा ताळमेळ जो काय म्हणताय निसर्ग तो ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपण जसं स्त्रीगुण हत्या वगैरे भानगडींमुळे तो दर कमी होतो. तर 50% म्हणजे कुठल्याही समाजाचा 50% भाग हा महिला असतात. आणि तोच जर प्रवाहापासून दूर असेल, तो जर विकासापासून दूर असेल, तो जर स्वातंत्र्यापासून दूर असेल, तो जर शिक्षणापासून दूर असेल, तो समाज प्रगत झाला असं समजायचं कशावरून? म्हणजे केरळमध्ये जर तुम्ही बघता तर तिथं स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. म्हणजे तिथं शिक्षणाचा दर सगळ्यात जास्त आहे. आणि केरळमधला समाज सगळ्यात पुढारलेला आहे. म्हणजे हे जागतिकपणे जर ह्याचा अभ्यास केला तर जिथं जिथं महिलांचं साक्षरीकरण 100% झालंय आणि जिथं महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे, तो समाज आणि तो देश विकसित देश आहे पूर्ण जगामध्ये. मग तुम्ही युरोपातले उदाहरणं घ्या, तुम्ही अमेरिकेतले उदाहरणं घ्या, कुठलेही उदाहरणं घ्या. त्या पद्धतीनं मला वाटतं हे सगळं करण्याचं काम. एक सर्वे मध्यंतरी RBIने केला होता की कर्ज जे वाटप RBI म्हणजे पूर्ण बँकांच्या माध्यमातून करतात, त्याच्यातलं म्हणजे महिलांची तुम्हाला हे सांगतो मी, टेंडन्सी असती एक कशी महिला वर्गाची. तर जेवढ्या पुरुषांना कर्ज दिले होते त्यातले फक्त 63% वसूल होतात, त्यांचा आकडेवारी आहे. आणि ज्या महिला उद्योजकांच्या नावानं कर्ज दिले त्यातले 80% कर्जाची परतफेड, म्हणजे 80-85% कर्जाची परतफेड होती. असं एक त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे कुठल्याही गोष्टीत असो महिला, मी तर म्हणेन स्वामीजींच्या शब्दात सांगेन की तुम्ही आमच्या बरोबरीच्या नाही, तुम्ही आमच्यापेक्षाही पुढं आहात. आणि निश्चितपणे ह्या गोष्टीचा कुठेतरी आमच्याही विद्यार्थ्यांना असेल आणि प्राध्यापक आणि सर्वच आम्हाला कुठेतरी याचा सन्मान करायचा होता. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या सर्वांना बोलवलंय. आणि माझी अशी इच्छा आहे की पुढच्या वेळेस अजूनही याच्यापेक्षा व्यापक कार्यक्रम आम्हाला प्रत्येक वर्षीच घ्यायचा आहे, तो आम्ही घेऊ आणि आपल्या सर्वांना बोलू. आणि खूप खूप म्हणजे मला तर खूप छान वाटलं की सगळ्या बोलल्या. अजून बऱ्याच जणींना कधी बोलायचंही असेल पण संधी मिळाली नसेल, त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि सर म्हणले तसं पुढच्या वेळेस आपण पूर्ण दिवस असं एक सेशन छान ठेवूयात, त्यामध्ये तुम्हालाही व्यक्त होता येईल आणि विविध विषय आपल्याला हाताळता येतील. आणि गाडेकर मॅडमचं भाषण ऐकून निश्चितपणे आमच्या प्राध्यापक मंडळींना असं वाटलं असेल की बरं झालं भैयांनी घरच्यांना बोलवलं नाही तर संध्याकाळी जेवायचे आपले 100% वांदे होते. तर असं काही नाहीये. आणि जसंही आमच्या त्या जालन्याच्या एक वकील ताई आहेत, गाडीकर ताई आहेत, 100% खरं आहे की शिक्षण चालू असताना या काही मुलींसोबत घटना होतात, काही अफेअरच्या असतील, ह्याच्या असतील, ह्या गोष्टी खरंच टाळल्याचं पाहिजे. जरी माझा प्रेमविवाह झालेला असला तरी ह्या गोष्टी टाळल्याच पाहिजेत, कारण त्याचं एक विशिष्ट वय असतं किंवा असू शकतं. पण आता म्हणजे डॉक्टरचं शिकणाऱ्या मुलीला गवंड्यावरच प्रेम झालं, ते इंदुरकर महाराज म्हणते तसं, तर मग ते अवघड होऊन जाईल. तर तसं काही नाही झालं पाहिजे. पण निश्चितपणे खूप चांगलं मार्गदर्शन माझ्या बाकीच्यांनी या ठिकाणी केलं. आणि मला सांगायला आनंद होतो की ही चळवळ म्हणजे स्त्रीवादाची चळवळ आपण ज्याला म्हणतो, आणि ज्याचं सगळे आपण फक्त महिलाच नाही तर पुरुष सुद्धा अविभाज्य भाग आहेत, ती चळवळ आणि त्याचा पाया या देशामध्ये ज्यांनी रोवला ते महात्मा फुले.
म्हणजे विचार करा, मला त्यांचं सांगू वाटतं की त्यांना मूलबाळ झालं नाही महात्मा फुलेंना. तो पूर्ण समाज, त्यांचे सासरे सुद्धा म्हणत होते की ज्योती तू दुसरं लग्न कर, सावित्रीला काही होत नाही, तू दुसरं लग्न कर. त्या काळात महात्मा फुले म्हटले की दोष सावित्रीतच असेल कशाहून, माझ्यात दोष नसेल हे कशावरून. हे वाक्य लक्षात घ्या, याचा अर्थ लक्षात घ्या आणि तो काळ लक्षात घ्या. आजही कुठलाही पुरुष उघडपणे उभं राहून असं म्हणू शकत नाही ज्याला लेकरू बाळ नाही की दोष माझ्या बायकोत नाही, माझ्यात हे शक्य हे सांगणं. आणि म्हणून त्यांना महात्मा म्हणायचं असं. म्हणजे जे महात्मा म्हणतात ना कोणाला, ही लोक होऊन गेली म्हणून ही चळवळ इथपर्यंत आली. आज या महाविद्यालयात कितीतरी मुली शिकतायत आणि अभिमानही सांगतो. आणि कौतुकाची गोष्ट आहे की कुठल्याही लेक्चरला आणि कुठल्याही कार्यक्रमाला मुलांपेक्षा सुद्धा आपल्या तालुक्यातल्या मुलींची संख्या नेहमी जास्त असते. त्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं, स्वतःच्या बायकोला शिकवलं. किती शिव्याशाप खाल्ल्या समाजाच्या. सावित्रीबाईंना शिकवलं. त्यांच्याच समता चळवळीतून पुढे आलेल्या ताराबाई शिंदे आपल्या बुलढाण्याच्या आहेत. त्यांनी स्त्री पुरुष समानता म्हणून तेव्हा ग्रंथ लिहिला. तेव्हा तो लुप्त झाला. 1975ला तो भेटला आणि तो अजूनही ग्रंथ म्हणजे मला वाटतं विद्यापीठात अभ्यासाचा तो एक विषय आहे. आणि मला निश्चितपणे या ठिकाणी सांगावं वाटेल आणि ह्या व्यासपीठावरनं ज्या महामानवाच्या नावाने आपण हे सभागृहाला नाव दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना सुद्धा मला नमन करायचं आहे आणि त्यांचे आभार आपल्या सर्वांच्या वतीने मानायचे. ज्या हक्कासाठी म्हणजे मला वाटतं 1776ला अमेरिकेसारख्या समता, स्वतंत्रता, बंधुता ह्या तत्वांवर उभा राहिलेली त्यावेळेसची अमेरिका, त्या अमेरिकेमध्ये सुद्धा स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. 1920 साली तो मतदानाचा अधिकार दिला. तो कसा दिला? त्या महिलांना तिथं अमेरिकेमध्ये आंदोलनं करावं लागली, मोर्चे काढावं लागले. जिथं जिथं राष्ट्राध्यक्षाचं भाषण होतं तिथं त्या महिलांनी जाऊन निषेध नोंदवला, निदर्शनं केली. म्हणजे तिथं एवढ्या केसेस झालेल्या आहेत त्यावेळेस महिला चळवळीवर की घरातल्या नवऱ्यांनी रस्त्यावर आणून मारलं बायकांना की ही मतदानाचा हक्क मागते काय. एवढ्या प्रचंड मोठी चळवळ, एवढी प्रचंड मोठा संघर्ष अमेरिकेत झाला. तेव्हा 1920 मध्ये माफ करा, महिलांना अमेरिकेमध्ये मतदानाचा अधिकार मिळाला आणि नंतर तो अधिकार मिळाल्यानंतर ही चळवळ मग युकेमध्ये, मग तेव्हाच्या ब्रिटनमध्ये सुरू झाली आणि 1928ला तिथे तो महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. तो मतदानाचा अधिकार सरसगट महिला पुरुषांना एका झटक्यात देणारं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान भारतात होतं. की रक्तरंजित कुठलाही रक्तपात न होता होणारी ही क्रांती होती. त्यामुळे त्याही महामानवाचा मला वाटतं निश्चितपणे या ठिकाणी आपण स्मरण केलं पाहिजे. आपण सर्व आलात, माझ्या विनंतीला मान दिलात आणि या भावाचं माहेरपण घेण्यासाठी आपण इकडे आलात आणि निश्चितपणे आपण वारंवार भेटत राहू. ह्या महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही असू नसू कुणी इकडे आपण हक्काने येत जा अशी मी आपल्याला एक आवाहन करेन आणि आपलं खूप खूप स्वागत करतो. आणि आता आपण सत्काराच्या कार्यक्रमाकडे वळूयात. मला माहिती आहे फार वेळ. आदरणीय शिवाजीराव चोथे साहेब हे नुसते बोलतच नाहीत तर कृतीसुद्धा करतात आणि ही कृती आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवलेली आहे. जसं भैयांनी उल्लेख केला आता की पुनर्विवाहाचा असेल, भैयाच्या रूपाने प्रेमविवाहाचा असेल, आंतरजातीय विवाहाचा असेल, असे अनेक कृती ते करत असतात. म्हणून त्यांची शिकवण आम्हीही पुढे घेऊन जात असतो. अशा पद्धतीचे विचार, अतिशय सुंदर विचार. मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये महिलांच्या संदर्भातलं एक सुंदर व्याख्यान तुम्ही महाराष्ट्रभर देऊ शकता. एवढं सुंदर व्याख्यान त्यांनी आता आपल्यासमोर दिलेलं आहे. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश ये है कि सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही, कहीं भी हो आग लेकिन आग जलनी चाहिए, लेकिन आग जलनी चाहिए असा विचार आपण आता व्यक्त केला. यानंतर परिवेशिका घनसावंगी. आशा प्रकाश शेजूळ सहाय्यक अधीक्षक घनसावंगी. श्रीमती पेंटेवाड
लॅब अटेंडंट, अंबड पोलीस स्टेशन, ड्युटी अफसर सविता मच्छिंद्र वीर, पोलीस स्टेशन अंबड. त्यांनी पण नाश्ता करायचा आहे. आपल्याला हॉस्टेलपर्यंत सोडण्यासाठी वाहन व्यवस्था केलेली आहे.